फोटोग्राफरला फोटोवाले जर कोणी म्हणलं हा. ना, तर तुमच्या मस्तकाची जी रुडाई पाहिजे त्याच ठिकाणी तुम्ही थँक्यू गुड बाय करून निघून येण्याची ताकद ठेवा. नकाराचा अधिकार जोपर्यंत माणसाला येत नाही तोपर्यंत तो माणूस सक्सेसफुल नाही. सिम्पल डेफिनेशन ऑफ सक्सेस. आणि फोटोग्राफीकडे बघण्याचा दृष्टिकोन, फोटोग्राफर म्हणजे आय कार्डवाला, फोटोग्राफर म्हणजे पासपोर्टवाला, फोटोग्राफर म्हणजे लग्न मंजितला, हे जे काही एक त्याच्या कपाळावरती शिक्का होता याचा राग होता मला. फोटोग्राफर हा आर्टिस्ट आहे, असतो. बाबांनी विश्वास टाकला की हा आर्टमध्ये काहीतरी करू शकेल निश्चित. त्यामुळे त्यांनी मला कधीच थांबवलं नाही की तू चित्र काढतोयस ना त्याच्याऐवजी गपचूप अभ्यास कर. म्हणजे गणितात रेग्युलर मार्क खाणारा माणूस मी सगळ्यांकडूनच, इन्क्लुडिंग बाबा. आणि आर्टमध्ये तेवढंच मला प्रमोशन दिलं त्यांनी की तू काय करतोयस ते छान करतोयस, तू कर. मेंदूत रजिस्टर 4 गोष्टी होतात: रंग, रेषा, आकार आणि प्रकाश. ह्या 4 गोष्टी जितक्या फिक्स तुमच्या रजिस्टर होतात त्याच्यानंतर तुमच्यातल्या क्रिएटिव्हिटीला कुठेतरी पहिल्यांदा एक पुश मिळतो. सगळं मान्य आहे मला टेक्नॉलॉजी. का मरायला काळोखात फोटोग्राफी करायला जाताय आणि तिथून रिझल्ट काढायचा प्रयत्न करताय? सूर्यप्रकाश कमी आहे का आपल्याकडे? आणि फोटोग्राफी आणि कॅमेरा हे तुझं टूल आहे. व्यक्त होण्याचं साधन म्हणजे कॅमेरा आहे, पण तू जन्मतः आर्टिस्ट आहेस. तुम्ही निकॉन, सोनी, कॅनन आणि अन्य 10-100 कंपन्यांची धन करताय का? दर 2 वर्षांत तुम्हाला कॅमेरा नवीन घेण्याचे डोहाळे लागतात. शेकडो आर्टिस्ट आहेत मार्केटमध्ये आज की जे अप्रतिम काम करतात. त्यांच्या पायावर रोज डोकं ठेवावं माझ्यासारख्या माणसानं. इतके ग्रेट आहेत ते. पण अनफॉर्च्युनेटली त्यांना मार्केट नाहीये. कर्तृत्वानं सिनियर व्हा ना. तुम्ही काय प्रयोग केलेत, काय क्रिएटिव्ह केलेत, लाईफमध्ये काय अचिव्हमेंट्स केल्यात, तुम्ही दुनियेपेक्षा वेगळं बिईंग अन आर्टिस्ट काय स्ट्रगल केलेत, काय करून दाखवलेत, व्हॉट यू हॅव प्रूव्हन इन युअर आर्ट. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सौरभ भोसले शोच्या नवीन एपिसोडमध्ये. आम्ही 2 दिवसाचं मॅरेथॉन शूट करतोय आणि खूप गेस्ट असतात ज्यांना भेटण्यासाठी तुम्ही मनापासून एकदम असं नाही का तुमच्यातलं ते मूल जागं होतं की यार आज भारी ऐकायला मिळणार. असे 3 गेस्ट होते आणि त्यापैकी अरुणराज जाधव सर असतील आणि आज त्यापैकी एक दुसरे गेस्ट आहेत माझ्यासोबत. त्यांचं नाव घ्यायच्या आधी मी सांगतो की आज आम्ही ह्या पॉडकास्टला का बसलोय, थोडा सस्पेन्स वाढवतो. तर जेव्हा सरांनी मला, मी जेव्हा खूप असं काही लय व्हायरल विषय नव्हता आपला, तेव्हा त्यांनी मला फॉलो केलं आणि लाईक केलं, कमेंट केली, खूप भारी कमेंट केली. आणि मग मी दाखवले, अरे सरांनी कमेंट केली बघ ना, कारण त्यांच्या 2-3 रील माझ्या फीडमध्ये आल्या. आणि मग त्यानंतर त्यांचे भाषेवरचं प्रभुत्व, मेन गोष्ट त्यांचा आवाज आणि प्रत्येक गोष्ट इझिली समजून सांगण्याची एखाद्या व्यक्ती ताकद असते. ती ताकद आणि त्यांचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र एवढं कॉम्प्लिकेटेड असूनही ते इझिली करून सांगतात. म्हणून आज आपण सरांना ह्या पॅनेलवरती, ह्या शोवरती बोलवलेलं आहे. मी बोलतोय देवदत्त कशाळीकर सरांबद्दल. सर, वेलकम टू द शो. नमस्ते. सरांना इंट्रोडक्शनची गरज नाही, जे फोटोग्राफी फेटर्निटीमध्ये आहेत त्या सर्वांना माहिती आहे सरांचं काम किती मोठं आहे. आणि आम्ही भेटू भेटू म्हणेपर्यंत माझ्याकडून डिले झालं, ते झालं नाही, पण आज आम्ही भेटतोय. आणि काही व्यक्तींचा ऑरा असतो, काही व्यक्तींचं जे संभाषण असतं त्यातून तुम्हाला खूप पॉझिटिव्हिटी मिळते आणि मला ते आल्यालाच जाणवलं. तर सर, आता पहिलाच प्रश्न ऑफ द टॉपिक मला तुम्हाला हा विचारायचा आहे की आतापर्यंत तुमच्या आवाजावरून तुम्हाला किती वेळा कॉम्प्लिमेंट मिळालेली? खरं सांगायचं तर सगळ्यात पहिली कॉम्प्लिमेंट मला मिळाली म्हणजे मला माहितीच नव्हतं की माझा आवाज बिवाज काय असं लोकांना आवडतो. म्हणजे मला अजून एकदा नव्यानं कळतंय. पण असं काहीतरी ऐकण्या बोलण्यात येऊन गेलं होतं. म्हणजे कॉलेजच्या मैत्रिणी अचानक कधीतरी असं म्हणून जायचे, अरे किती छान आवाज आहे. एकदा मी चाललो होतो गिरनारला, तर तो एक सगळ्यांचा एकत्र असा एक ग्रुप चालला होता, दत्त महाराजांचं दर्शन घ्यायला चाललो होतो. तेव्हा बसमध्ये काहीतरी उभं राहून बोललो होतो. तेव्हा असं सगळेजण एकदम शांत झाले आणि म्हणाले की किती मस्त आवाज आहे ना, ऐकावंच वाटतं असं. त्याच्यानंतर मी एकदा द ग्रेट संदीप खरे, आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा लाडका कवी, त्यांच्याशी बोलत होतो. ते फोनवरती त्यांनी मला पहिले सांगितलं, देवदत्त 2 मिनिटं थांब, तुझा आवाज खूप छान आहे आणि द वे यू टॉक इज सिम्पली सुदिंग, खूप छान वाटलं मला असं म्हणून त्यांनी मग बाकीचे विषय माझ्याशी बोलले. सो तेव्हा थोडंफार मला असं कळलं, पण माझं प्रोफेशन पूर्ण वेळ फोटोग्राफी आहे आणि फोटोग्राफीत बोलावं तर लागतं. आणि काय माहिती, जे काही माझं तुटपुंज वाचन आहे त्याच्या माध्यमातून जे बोलावं असं वाटतं ते बोलतोय. असं काही फार त्याच्यावरती खूप काही केलेलं नाहीये. मस्त. म्हणजे तुमचा जेव्हा कॉल आला, आपण एका विषयावर बोललो आहे की कॉलवर 3 महिने आधी थोडा वेळ बोललो. आणि तुमचं एक प्रदर्शन होतं, एक्झिबिशन होतं आणि वडील शेजारी होते. बोलले, आवाज काय आहे कॉलवरून. मग हे काही लोकांचा ऑरा असतो, तो आवाजात असतो. काम तुम्ही बघाल तर तुम्हाला माहिती आहे, जेवढे फोटोग्राफर्स इथं आहेत त्या सर्वांना माहिती आहे. तर सर, मी प्रत्येक पॉडकास्टला सुरुवात इथूनच करतो की विद्यार्थी दशेतून
जिथे कुठे शिक्षण केलं तिथून कॉलेज, मग हे प्रोफेशन, इथपर्यंतचा प्रवास कसा होता तो ऐकायला आवडेल पहिला. येस. प्रवास म्हणाल तर 2-3 गोष्टी होत्या त्याच्यामध्ये, की 10वी पर्यंतचं शिक्षण कुडाळ हायस्कूल कुडाळमध्ये झालं माझं, सिंधुदुर्ग जिल्ह्यात. वा. तर कोकणातलं ते सगळंच फार सुंदर होतं आणि कळत नकळत एक एक गोष्ट आपल्याला आयुष्यात आवडायला लागते, पण ती आवडते हे कळायला वेळ लागतो. म्हणजे दोन्ही गोष्टींमध्ये फार ट्विस्ट आहे छोटासा, की आवडत असते पण आवडते हे कळत नाही. म्हणजे त्याच्यावर असं आपल्याला की हे मला आवडतंय असं माहिती नसतं. तर त्याची सुरुवात कधी झाली की एवढ्या लहानपणी काही कॅमेरा वगैरे काही विषयच नव्हता. तर चित्र काढायचो मात्र मी. आणि चित्र काढत असताना मला ते इंटरमिजिएट, एलिमेंटरी, ग्रेड ड्रॉइंग एक्झाम्स वगैरे हे सगळ्या दिल्या होत्या मी. आणि तेव्हा मला ए ग्रेड वगैरे त्यात मिळाली होती. आणि हे करत असताना असं तासन तास चित्र काढत बसायचो मी. आणि जमिनीवर बसायचो तेव्हा, खाली म्हणजे जे काही घरात बसायचो आणि तिथे असं काही खास बोर्ड केले डिझाईन किंवा असं बसायला खास छान काही इझल्स आहेत किंवा असं काही प्लॅटफॉर्म नव्हता, घरात बसायचो. तर ते घरातले बघायचे की अभ्यासापेक्षा जास्त हा चित्र काढण्यात मात्र बसला की कंटिन्यू बसतो. 3-4 तास सीट असते ह्याची. सो ते 7वी-8वीच्या वयामध्ये 4 तास सलग बसणं हे कुठेतरी नोटीस झालं बाबांना. आणि तेव्हा बाबांचं म्हणजे शेवटी कसं असतो आता, आपले वडील आणि आपण ह्याच्यावरती तुम्ही खूप छान आजपर्यंत बोललायत आणि ते फार भावलं ते मला. तसंच कदाचित माझ्या बाबतीत झालं असेल की ते बाबांनी विश्वास टाकला की हा आर्टमध्ये काहीतरी करू शकेल निश्चित. त्यामुळे त्यांनी मला कधीच थांबवलं नाही की तू चित्र काढतोयस ना त्याच्याऐवजी गपचूप अभ्यास कर. म्हणजे गणितात रेग्युलर मार्क खाणारा माणूस मी सगळ्यांकडूनच, इन्क्लुडिंग बाबा. आणि आर्टमध्ये तेवढंच मला प्रमोशन दिलं त्यांनी की तू काय करतोयस ते छान करतोयस, तू कर. त्यांनी मला आठवतंय की माझ्या आणि बाबांच्या एकत्रित आयुष्यामध्ये म्हणजे जेव्हा जेव्हा मी त्यांच्या सहवासात होतो, संपर्कात होतो, 16व्या वर्षी नंतर मी पुढच्या शिक्षणासाठी बाहेर पडलो. मग कोल्हापूर असेल, नंतर मग पुणे असेल. पण त्यापर्यंतच्या प्रवासामध्ये जेव्हा मला 2दाच त्यांनी चित्र काढून दाखवलं. माझे बाबा रेव्हेन्यू डिपार्टमेंटला होते, गव्हर्नमेंटमध्ये सप्लाय इन्स्पेक्टर होते. तो जिल्हा त्यांच्याकडे असायचा, फिरती असायची. तर 2दा दाखवलेल्या चित्रांमधून इतकं छान त्यांचं वॉटर कलरचे फ्लो होते. दुर्दैवानं ती चित्र माझ्याकडे आता नाहीये, त्याची खूप खंत होते. माझ्या आयुष्यात काही हरवलंय असं वाटेल तर ती चित्र नाहीयेत आता माझ्याकडे. ते सल आहे मनाला, तो सल आहे खूप. आणि त्यानंतर त्यावेळेला तोच एक असा ट्रिगर होता. म्हणजे तेव्हा युट्यूब नव्हतं, काही नव्हतं, फेसबुक नव्हतं, अशी काही भारी भारी मॅगझिन्स नव्हते, कुठल्या चित्रकार समोर नसायचे. जे एकच होते ते शाळेतले चित्रकला शिक्षक होते. त्यांची एक वेगळी स्टोरी होती. पण त्यावेळेला ती 2 चित्र डोक्यात जी काही घुसली, त्याच्यानंतर त्यांचं कलर ब्लेंडिंग आणि ते कुठेतरी ट्रिगर होत राहिलं मनात सतत आणि ते करावंसं वाटायचं. तर मला त्यांच्या एवढं काही जमलं नव्हतं, कारण ते कसं करायचं तेच माहित नव्हतं. कारण वय 7वी-6वी. आणि मग नंतर मग मी जेव्हा चित्र काढायचो तेव्हा ते मुक्त हस्तचित्र वगैरे हे सगळे प्रकार करायचे. माझ्यात अगदी सेम टू सेम व्यवस्थित व्हायचं, विदाऊट ट्रेसिंग पेपर वगैरे व्हायचं. एक वेळ अशी आली की हेच करायला बरं वाटतं हे कळायला लागलं. मग अभ्यासात दुर्लक्ष व्हायला लागलं. आणि मग अगदी गणितात 52 मार्क 150 पैकी, म्हणजे काठावर पास. म्हणजे 150 म्हणजे काठावर पास. एक कमी पडली की दांडी गोल. असं करता करता छानपैकी ते झालं सगळं. आणि मग माझं 10वी पर्यंतचं शिक्षण हे अगदी बेताचे मार्क्स, म्हणजे 60% मार्क्स मिळाले. म्हणजे अर्थात आत्ताचं कंपॅरिझन केलं तर त्यावेळेचे 60% चांगले होते. 80 आताचे 80 धरायला हरकत नाही. असं ते झालं काहीतरी, एकदाची ती गाडी गंगेत घोडून आलं. पण आर्टमध्येच लक्ष. मग त्याच्यानंतर पुढे रमेश बिडकर सरांकडे कोल्हापूरमध्ये माझं पुढे खऱ्या अर्थानं ज्याला रंगरेषा आकार प्रकाशाचं शिक्षण असं ते झालं. कोल्हापूर ही कलेची म्हणजे कला नगरी आहे आणि कोल्हापूरला त्या सगळ्याच गोष्टी फार सुंदर पद्धतीनं जोपासल्या जात आहेत. त्याला कमर्शियल टच कमी आहे आणि त्याच्यात ओलावा जास्त आहे, भावनिक आहे, त्यात ओलावा आहे एक चांगला, आणि तो नेहमी बरा वाटायचा. मग तिथं माझं कला शिक्षण सुरू झालं. आणि मग त्यानंतर तिथे रंगरेषा आकार प्रकाश म्हणजे स्केचेस करायचो आम्ही. आता जेव्हा मुलं फोटोग्राफीला येतात, म्हणजे तो फोटोग्राफीचा विषय नंतर आपण बोलणारच आहोत, पण फोटोग्राफीला जेव्हा आज मुलं येतात डायरेक्टली, ते काय करतात, डायरेक्ट कॅमेरा घेतात हातात. डिजिटल कॅमेरा आहे, काहीही क्लिक केलं, कसाही जरी काहीतरी क्लिक केलं तरी काय केलं तर दिसतंय. आणि पुढे एडिटिंग हे आहेच आपल्याकडे, म्हणजे काहीही केलं तरी 100 चुका माफ आहेत. आणि ते झालं की मी फोटो काढता मला येतोय, ही मनात रुजली आहे, विच इज अ रॉंग कॉन्सेप्ट. रंगरेषा आकार प्रकाश नीट होण्यासाठी जे काही केलं पाहिजे ती एक्झरसाइजच आता दुर्दैवानं नाहीये. म्हणजे माझ्या 28 वर्षाच्या प्रोफेशन मध्ये मला ह्या गोष्टी प्रामुख्यानं जाणवत गेल्या, बदल जे जाणवत गेले की पाया भक्कम करण्याकडे लक्षच नाहीये. ऑब्झर्वेशन मला ते जे जाणवलं, कारण 52 स्केचेस 50 स्केचेसचा अर्थ खूप खोल आहे. महालक्ष्मी मंदिरात जायचं, गंगावेसला जायचं, रंकाळ्यावर जाऊन बसायचं आणि अननोईंगली कोणाचं तरी स्केच करायचंय मला. सो ती रेषा तयार होणं म्हणजे बघणं आहे.
आणि हे बघतो जेव्हा आपण, ऑब्झर्वेशन. तेव्हा ऑब्झर्वेशन इथं मेंदूत रजिस्टर होतं. मेंदूत रजिस्टर 4 गोष्टी होतात: रंग, रेषा, आकार आणि प्रकाश. ह्या 4 गोष्टी जितक्या फिक्स तुमच्या रजिस्टर होतात, त्याच्यानंतर तुमच्यातल्या क्रिएटिव्हिटीला कुठेतरी पहिल्यांदा एक पुश मिळतो आणि मग नंतर आपल्याला काय करायचं हा डिसिजन मेंदू देतो. सो आर्टिस्टचा सगळा बेस हा रंग, रेषा, आकार, प्रकाशावरतीच आहे आणि त्याची तयारी ते कोल्हापूरमध्ये झाली. GD आर्टला नंतर पुण्यामध्ये ऍडमिशन घेतली. मग तो 5 वर्ष पूर्ण डिग्री सारखा अभ्यासक्रम पूर्ण 5 वर्ष, फाउंडेशन, नंतर 1, 2, 3, 4 4 वर्ष असं करून मग कमर्शियल आर्टिस्ट झालो. ऍडव्हर्टायझिंग हा कोर होता आणि ऍडव्हर्टायझिंग या कोअरमध्ये मला काम करायचं होतं, कारण ऍडव्हर्टायझिंग एक कुठेतरी मला म्हणजे स्वामींच्या कृपेनं ती एक उपरती झाली की तू पेंटिंग्स मध्ये नको जाऊस, तू कमर्शियल मध्ये जा. हे काही कोणी सांगणारं नव्हतं, पण नशीब त्यावेळेला मला ते कळलं असं मला वाटतं आता. म्हणजे नशीब, देवाचे आभार मानतो मी. त्याची 2 कारणं आहेत की पेंटिंग्स हा जो विषय आहे हा ग्रेट आहे, इट सेल्फ दॅट इज अ ग्रेट. पण तो कधी ग्रेट होतो जेव्हा पेंटिंग खरेदी करावं असं वाटतं. पेंटिंग कधी खरेदी करावं असं वाटतं जेव्हा आपल्याकडे पेंटिंग खरेदी करण्या एवढे पैसे असतात. पेंटिंग ही काही अशी पोस्टर नाहीत रस्त्यावरची, तिला काहीतरी एक सर्टन स्ट्रॉंग व्हॅल्यू आहे आणि ती व्हॅल्यू जेव्हा तुम्हाला मिळणार आहे ती व्हॅल्यू खरेदी करणाऱ्या माणसाकडे तेवढे पैसे पाहिजेत. मग अशी माणसं शोधायला सुरुवातीपासून आपण करण्यासाठी आपल्याला खूप वर्ष काम करत लागेल, खूप एक्झिबिशन्स व्हायला लागतील, खूप अवॉर्ड्स मिळायला लागतील आणि त्यानंतर मग कुठेतरी आपण रेकॉग्नाइज्ड होऊ आणि मग आपल्या पेंटिंगला व्हॅल्यू येईल. नाहीतर आपण कुठेतरी साईनबोर्ड रंगवणारे म्हणूनच आर्टिस्ट राहू. तर ही भीती स्ट्रॉंगली कुठेतरी डोक्यात होती आणि ह्या सगळ्या जर तरचा विषय. म्हणजे असे शेकडो आर्टिस्ट आहेत मार्केटमध्ये आज की जे अप्रतिम काम करतात, त्यांच्या पायावर रोज डोकं ठेवावं माझ्यासारख्या माणसानं, इतके ग्रेट आहेत ते. पण अनफॉर्च्युनेटली त्यांना मार्केट नाहीये, कमर्शियलायझेशनच नाही. बरं, दुर्दैवानं त्यांना ते कमर्शियली कसं करावं लिटरेट नाहीयेत, त्यांना कोणी शिकवणारं नाहीये. उत्तम कलाकार हा तेव्हाच उत्तम कलाकार म्हणून सिद्ध होतो जेव्हा तो व्यापारी दृष्टिकोनातून सक्षम होतो. आणि बिकॉज ऑफ दॅट ह्याच सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत की तुम्ही त्याच पद्धतीनं स्वतःला एस्टॅब्लिश केलं पाहिजे. ते अजूनही कमतरता असल्यामुळे त्यावेळेला जो डिसिजन झाला तो डिसिजन असा होता की नाही, तू कमर्शियल आर्टिस्ट हो, नॉट पेंटिंग. म्हणजे त्याच्यामध्ये पेंटिंग आणि कमर्शियल 2 प्रकार. अप्लाइड आर्ट, मग त्याच्यात काय स्पेशलायझेशन, फोटोग्राफी. मग आता तो पण गोष्ट सांगतो की मग फोटोग्राफी का. तर असं कुठेतरी साधारणपणे 90 मध्ये लक्षात आलं माझ्या की कशाळीकर, हे जे काही चाललंय इथे तुला शून्याच्या खाली आहेस तू, शून्यापर्यंतचा प्रवास अजून बाकी आहे. कारण पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये तुला कुत्रं ओळखत नाहीये. गपचूप काम कर, कॉलेज लाईफ वगैरे काही नाहीये तुझ्यासाठी. कॉलेज लाईफचा काही संबंधच नव्हता. म्हणजे सगळे छान छान घरातून येणारी लोक होती. चिंचवडवरून कुठून तरी एवढा लांब तिकडे जायचो मी. ते पाषाणला कॉलेज, टिळक रोडला पहिल्यांदा, नंतर पाषाणला ऍडमिशन घेतली होती. तो प्रवासच भयंकर होता. आणि मग त्या प्रवासामध्ये हे लक्षात आलं की आपल्याला त्याच्यातच स्कोप आहे, ऍडव्हर्टायझिंग आणि फोटोग्राफी, याच्यासाठी की किती वर्ष लोक हातानं चित्र काढणार आहेत आणि त्या इलस्ट्रेशनच्या माध्यमातून होणाऱ्या ऍडव्हर्टाईजसाठी वेळ राहील का लोकांकडे. जर फोटोग्राफ मधून ह्या गोष्टी आपण जर करत गेलो तर होल ऍडव्हर्टायझिंग वर्ल्ड विल बी इझी फॉर अस आणि क्लायंटसाठी पण ते सोपं असेल. म्हणजे मी समजा एका घराचं चित्र काढून दाखवलं आणि त्याच्यापेक्षा एका घराचा सुंदर फोटोग्राफ काढला तर फोटोग्राफ विल बी इझी. पेंटिंगचा जरी वेगळा एक स्वतंत्र त्याचा बाज असला, स्वतंत्र त्याचं महत्व असलं, तरी ते कमर्शियलच्या दृष्टिकोनातून इझी नाहीये हे लक्षात आलं. म्हणून स्पेशलायझेशन केलं आणि ते नंतर कुठेतरी ते समाधानकारक वाटलं की बरोबर होता डिसिजन. कारण होल ऍडव्हर्टायझिंग वर्ल्ड इज डिपेंड ऑन फोटोग्राफी आणि विदाउट ऍडव्हर्टायझिंग वी कांट रन एनी ऑर्गनायझेशन. मग तो सर्कल पूर्ण झालं. अशा पद्धतीनं पुण्यापर्यंतचा तो ओव्हरऑल प्रवास झाला. आता ह्या क्षेत्रात जेव्हापासून तुम्ही आलाय आजपर्यंत जवळजवळ तुम्हाला 28 वर्षाचा तुम्ही अनुभव आहे. तर आतापर्यंतच्या प्रवासामध्ये तुम्ही हे क्षेत्र किती झपाट्यानं बदलताना बघितलंय आणि सगळ्यात मेजर बदल कोणता आहे? मेजर बदल म्हणाल तर तो एक माइलस्टोन, त्याच्यातला एक मेजर माइलस्टोन जो सगळ्यांना सांगायला आवडेल तो म्हणजे शिफ्टिंग फ्रॉम निगेटिव्ह फिल्म टू डिजिटल. फिल्म पासून डिजिटल वे पर्यंत जो आपण आलो. पूर्वी फिल्म्स वापरायचो, नंतर आपण सेन्सरकडे आलो. सो डिजिटलायझेशन जे काही झालं, DSLR जेव्हा आला, डिजिटल SLR, सिंगल लेन्स रिफ्लेक्ट, तर ही जी काही कॉम्प्लिकेटेड वाटणारी संकल्पना जी आहे ती डिजिटल प्लॅटफॉर्मवरती शिफ्ट होणं हाच सगळ्यात मोठा बदल होता. आणि ज्या क्षणाला हे झालं त्याचे 2
त्याच्यात दोन गोष्टी घडल्या ऍट हा. द सेम टाइम. पहिली गोष्ट अशी घडली की ते इझी झालं हम्म. आणि सर्वसामान्यांपर्यंत ते फास्ट पोचलं. हा. ही पहिली त्याच्यातली पॉझिटिव्ह बाजू होती. हा. आणि त्याची दुसरी बाजू अशी होती की ज्या क्षणाला हे डिजिटल झालं आणि क्लिक केल्यावरती मी काढलेला फोटो दिसतोय असं झालं, त्याच क्षणाला दुसरी एक निगेटिव्ह बाजू अशी घडली की त्या ठिकाणी विचार संपायला लागले. क्लिक सुरू झालं फक्त. थिंक बिफोर यू क्लिक ही माझ्या क्लासरूमची स्लोगन ठेवली आहे मी. तर आता तेच एक्झॅक्टली हरवत चाललंय म्हणून मी ती टॅगलाईन तयार करून माझ्या क्लासरूम मध्ये त्याचा एक छानपैकी डिस्प्ले केलाय. क्लिक करून परत एडिट आणि करेक्शन नको. हा, म्हणजे क्लिक करून तुम्ही विचार करत बसता, ढिगभर क्लिक होतात आज डिजिटल जमान्यामध्ये, आणि नंतर त्यातला एक शोधायचा आणि मग तो एडिट करून टाकायचा. त्यापेक्षा 100 वेळा विचार करून एकच क्लिक करा ना. थॉट प्रोसेसच हरवली आहे कुठेतरी. आणि थॉट प्रोसेस ही सगळ्या पद्धतीच्या परफेक्शन कमी होत आहे का म्हणजे यामुळे? परफेक्शन ट्राय होते त्यासाठी नाही. दिस इज नॉट फॉर एव्हरीवन. हे सगळ्यांसाठी असं नाहीये, पण बहुतांशी असं होतंय जे यंगस्टर्स याच्यामध्ये येत आहेत, जे एस्टॅब्लिश आहेत, ज्यांच्याकडे थॉट प्रोसेस आहे, जे आर्ट मधून शिफ्ट झालेले फोटोग्राफर्स आहेत, त्यांच्यासाठी प्रॉब्लेम इतका नाहीच आहे. कारण त्यांनी आधी व्हिज्युअल केलेलं असतं, आधी इथं येतं, नंतर कॅमेरा हा शेवटच्या क्षणाचा फक्त तुमचा एक, म्हणजे तो क्षण टिपण्याच्या आधीच्या काही सेकंदांमधली जी कृती आहे तो म्हणजे कॅमेरा आहे. कॅमेरा इज अ जस्ट टूल. कॅमेरा इज नॉट एव्हरीथिंग. कॅमेराला मी 0 महत्व देतो. कॅमेरे आज जगातले कुठलाही कॅमेरा तुम्ही विदिन अ मिनिट रेंट करू शकताय. तुम्ही काढलेल्या फोटोचे आईबाप तुम्हीच आहात ना. तो कॅमेरा कोणाचा हे कोणी विचारणार नाही. तुम्हाला कोणी विचारत नाही की तुझा रेंटचा आहे का, तू खरेदी केल्याचं बिल दाखव मग तू भारी, असं कधी होत नसतं. थॉट प्रोसेस ही तुमची ओन आहे ना. मग त्याच्यासाठी काय पाहिजे याच्यावरती जो विचार झाला पाहिजे. म्हणून मी म्हणतो की थिंक बिफोर यू क्लिक. मग ते तुम्हाला ट्रॅव्हलमध्ये तेच आहे, ट्रॅव्हल फोटोग्राफी असेल, तुम्ही स्ट्रीट फोटोग्राफीला तेच आहे, तुम्ही पोर्टफोलिओला तेच आहे, प्रॉडक्ट फोटोग्राफीला तेच आहे, फूड फोटोग्राफीला तेच आहे, वेडिंग मध्ये सुद्धा तुम्हाला थिंकिंग करायला लागतं. जाऊन जागेची जर रेकी करून आला एखादा माणूस, आधी ब्राईड ग्रूमला आधी भेटलेला असला, तिथलं लाइटिंग कंडिशन जर चेक करून आलेला असेल, तर हे थिंकिंगच आहे ना. किती वाजता लग्न लागणार आहे आणि किती वाजता मला एखादं कपल मिळणार आहे, आणि त्यावेळेला लाइटिंग कंडिशन काय असेल, कुठल्या सीझन मध्ये मी शूट करतोय, इतक्या बारकाईनं जर फोटोग्राफरनं आधीच विचार जर केलेला असेल, तर त्याचा शूट ज्या वेळेला तो टेन्शन लेस असणार आहे, त्याला हे सगळं फुल रेकी आहे त्याच्याकडे, तर जाईल धडधड धडधड शूट करून येईल. पण जर ऍक्सिडेंटली जाऊन पडला तिथे तो, तर काय होणार आहे, तो बावचळून जाईल. प्रेशर आहे त्यात, प्रेशर आहे पुरून त्यात. फोटोग्राफीमध्ये अजून एक गोष्ट बघितली की वॉच टॉवर वरनं बघणं, ह्या गोष्टी केल्या पाहिजेत फोटोग्राफर्सनी. म्हणजे काय की त्रयस्थासारखं घटनेकडे बघितलं पाहिजे. आपण फोटो काढतो ना जेवढे, तेवढे फोटो काढत असताना बघणं पण ही एक खूप वेगळीच एक्झरसाइज. त्याच्यावरती दुर्दैवानं कुठेही वाचलं, बोललं, युट्यूब कशावरतीच नाही. घटनेकडे जेव्हा आपण त्रयस्थासारखं बघतो, त्याचा एक साधं उदाहरण सांगतो. एखाद्या नदीला खूप पूर आलेला आहे आणि एखादा माणूस त्याला वाचवायचा प्रयत्न करतोय, तर आपण जेव्हा लांब असतो आणि बघत असतो ती घटना, काही अपरिहार्य कारणामुळे आपण त्यात इन्व्हॉल्व्ह होऊ शकत नसतो मे बी, पण त्यावेळेला त्याच्याकडून होणाऱ्या चुका आपल्याला दिसत असतात. कारण आपला मेंदू एका शांत प्लॅटफॉर्मवरती असतो आणि बघण्याच्या भूमिकेत असतो, तेव्हा आपल्याला जास्त आयडियाज येतात. पण आपण त्या भूमिकेत जेव्हा असतो तेव्हा आपल्याकडून चांगल्या गोष्टी मिस होत असतात, कारण आपण एकदम म्हणजे रशमध्ये असतो. आपला मेंदू खूप एंगेज असतो, त्याला 10 डिसिजन्स एका वेळेला घ्यायचे असतात आणि तो पॅनिक सिच्युएशन मध्ये असतो. म्हणजे फोटोग्राफीमध्ये पुन्हा एक सायकोलॉजी खूप मोठ्या प्रमाणावर दडलेली आणि ह्या गोष्टीकडे कोणाचंच लक्ष नाहीये, आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे पुन्हा थिंक बिफोर यू क्लिक कडेच येतो आपण. तर अभ्यासोनी प्रगटावे असं रामदास स्वामींनी जे म्हटलेलं आहे. तर प्रगटावे म्हणजे काय, आता आपण एक्झिबिट करतो, आपण आज इन्स्टाला फोटो टाकतो, आज फेसबुकला फोटो टाकतोय, आज वेबसाईटला फोटो टाकतोय. तर प्रगटावे म्हणजे काही हीच आहे, प्रगटावे हेच आहे. तर हीच ती गोष्ट आहे की जी झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि अभ्यासोनी प्रगटावे, आधी अभ्यास करा आणि मग डिस्प्ले करा. बरोबर. फोटोग्राफीची आवड खूप लोकांना असते, म्हणजे आणि ती आवड निर्माण होण्यामागे पण बरीच कारणं असतात. की एखाद्याला तो एस्केप असतो की यार मी छान फोटो काढला, भारी वाटते मला, आणि तो सारखा त्यात न्याहाळत असतो त्याला, किंवा कोणीतरी कौतुक केलेलं असतो, काय फोटो काढतो ना तो. मग ती आवड स्वतःहून निर्माण होते किंवा ऍप्रिसिएशनमुळे निर्माण होते. पण त्या फोटोग्राफीच्या आवडीला पेशामध्ये रूपांतर करताना बरीच संकट येतात. मग ते संकट बाजूला कशी करायची, दूर कशी करायची, आणि फोटोग्राफीची आवड पेशामध्ये कशी कन्वर्ट करायची? फोटोग्राफीची आवड पेशामध्ये कशी कन्वर्ट करायची याचं एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर मी असं सांगेन की मी ज्या क्षेत्रात काम करतोय त्याला मार्केट काय आहे आणि त्या मार्केट पर्यंत मी कसं पोहोचील, हा सायमल्टेनियस स्टडी प्रत्येक फोटोग्राफरनं आधी केलाच पाहिजे बिफोर परचेसिंग अ कॅमेरा. माझा ग्राहक कोण आहे, मी कोणापर्यंत पोहोचणार आहे,
मी जर त्याकडे पोहोचणार आहे तर माझी तेवढी कुवत आहे का, मी त्याच्याशी बोलण्यासाठी उभा राहू शकेन का, हा माझ्याकडे प्रेझेंटेशन करण्याची चांगली ताकद आहे का, हा माझ्याकडे कम्युनिकेशन स्किल आहे का. हा नुसता कॅमेरा घेतला म्हणजे तो सक्सेसफुल फोटोग्राफर कधीच होऊ शकत नाही. आणि ही करंट डेज मधली म्हणजे आत्ताच्या दिवसांमधली ही फार मोठी गरज आहे. हम्म. हे करतच नाहीयेत. आणि लोकांना त्याच्यामुळे कॅमेरावरतीच लय विश्वास आहे. कॅमेरावरती प्रचंड विश्वास आहे. मी हम्म. कालच एक माझ्या इंस्टाग्रामला रील टाकलेली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हेच म्हटलेलं आहे की तुम्ही कुणाची धन करताय. तुम्ही निकॉन, सोनी, कॅनन आणि अन्य 10-100 कंपन्यांची धन करताय का. हम्म. दर 2 वर्षांत तुम्हाला कॅमेरा नवीन घेण्याचे डोहाळे लागतात हम्म. का, तर कुठल्या तरी फोटोग्राफरने दुसरा घेतलेला आहे, ह्याने घेतलंय त्याने घेतलंय, माझ्याकडे नाहीये, मी कुठेतरी लगेच डिप्रेस होतोय, मला पण घेतलं पाहिजे, मला हे येत नाही की काय, असं उगाच वाटतंय. तर फोटोग्राफर तुम्हाला जो एक 3 तासासाठी तुम्हाला सॉफ्ट कॉपी काढण्यासाठी बोलवलेलं आहे, तुम्हाला 3-4 हजार रुपये जर तो देणार आहे हम्म. नॉर्मल फंक्शनचे, हम्म. ते अचानक 30,000 रुपये द्यायला नाही लागलेला आहे. तो सिंपल गोष्ट आहे. वाय यू आर इन्व्हेस्टिंग सो मच मनी. डिमांडच नाहीये तेवढी, तर मग आपण इन्व्हेस्टमेंट एवढी इन्व्हेस्टमेंट किती करायची. हम्म. हा ज्याला ब्रिज करता येतो नीट. हम्म. आशुतोष गोवारीकरनं सांगितलंय की मी 15 वर्ष 20 वर्ष एकच कॅमेरा वापरलेला आहे. हे आशुतोष गोवारीकरचे शब्द आहेत. हम्म. मी एका पॉडकास्ट मध्ये ऐकलंय. हम्म. मग आशुतोष गोवारीकर पेक्षा आपण शाणे आहोत का. हम्म. सिंपल प्रश्न आहे माझा. हम्म. गोष्ट खरी आहे ना, त्याच्यावरती कुठेतरी विचार आणि केला मला एक समजलं की तुम्ही खूप पॅशनेट आहे, इमोशनल आहे तुमच्या या क्षेत्राबद्दल. हा. ऍट द सेम टाइम तुम्ही खूप क्रिटिकल आणि प्रॅक्टिकल आहे. हे खूप लोकांना नाही साध्य करता येते. हम्म. म्हणजे लोक इमोशनल होतात, नाही भाऊ सेटअप लावावा लागतो रे, तो घ्यावा लागतो, 3 लाख खर्च आहे त्याला, हम्म. मगच ह्या फील्डमध्ये टिकता येते. मग कॅमेरा महाग आहे, सेटअप छान आहे, लाईट्स भारी आहेत, सगळ्या एकदम टॉपचा सेटअप केलाय, म्हणजे छान फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करता येते का? अजिबात नाही करतायत. खरं सांगायचं तर आता आपण सोशल मीडियावरतीच ह्याची आपल्याला उत्तरं मिळतात की हम्म. खूप बेसिक सेटअप आहे. म्हणजे एखादा आता नॉर्मल मोबाईलवरती घेतलेला व्हिडिओ असतो, हा. आफ्रिकेतली कुठली तरी मुलं असतात, स्वतःच डान्स बसवतायत हम्म. आणि तो डान्स हा मिलियन्स मध्ये व्हायरल होतोय. हो हो 6 मिलियन 7 मिलियन मुलांच्या त्या अंगावरती नीट कपडे पण नाहीयेत, पण त्यांच्याकडे खूप सुंदर डान्सिंग स्किल आहेत आणि ते फिजिकली खूप फ्लेक्झिबल आहेत, फिट हो आहेत. हो कसला सेटअप होता तिथे? काहीच सेटअप नव्हता तिथे, काहीच गोष्टी नव्हत्या त्यांच्याकडे. हो हो आणि मग त्या जेव्हा ह्या गोष्टीत, म्हणजे ही एक उदाहरण झालं, कदाचित ते थोडंसं वेगळंच वाटेल, चला क्षेत्राला सोडू नये की काय, हम्म. पण आता ते दिवस पण सर संपलेले आहेत सौरभ. ते दिवस आता कधीच संपलेले आहेत की माझ्याकडे एक ह्यूज सेटअप असेल, मी मोठा स्टुडिओ टाकेन, हम्म. त्याला असा 50-50 हजार 70-80 हजाराचा असा एक खतरनाक डिजिटल मोठा बोर्ड लावीन, हम्म. मग माझ्याकडे लोक येतील. मीथ आहे हे, करू नका, हम्म. ही स्वप्नच बघू नका. हम्म. रेंटच प्लेस, स्टुडिओ रेंट करा, कामापुरती इन्व्हेस्टमेंट करा, काम झाल्यावर विषय सोडून द्या. याच्यामध्ये जर तुम्ही एक आता जर खरेदी करायला घेतली एवढी जर वास्तू कुठली पण एखादी, जर साधारण 400 स्क्वेअर फीटचा जरी एक स्टुडिओ घेतला, हम्म. आज 400 स्क्वेअर फीटच्या स्टुडिओचा सेटअपची तुम्ही जन्मभर फेडू शकणार नाही एवढी त्याची खर्च आहे. हो बरं भाडं भरलं तर भाडं 30-40 हजार भाडं आहे, हो अदर एक्सपेन्सेस वेगळे. महिन्याला 30-40 हजार उचलून दिले तर फोटोग्राफर तो कमावणार आहे काय. आणि का, तर मी माझा स्वतःचा स्टुडिओ आहे म्हणण्यासाठी, स्वतःचा असो अगर रेंटचा असो. कम्प्लिटली कमर्शियल माइंडची चौकट बदललीच पाहिजे. आता असे दिवस आहेत. नाव होईल, चर्चा होईल, पण ईएमआय तुलाच फेडायचा आहे. ईएमआय तुलाच फेडायचा आहे. करेक्ट, हम्म. ईएमआय तुलाच फेडायचा आहे. खोटं बिरुद अंगावर मिरवून काय करणार आहे. माझा सेटअप आहे. बरं, ज्याला एक माझ्या पोरीचं लग्न करायचंय समजा मला, आणि मी कोणीतरी चांगली घरातली व्यक्ती आहे, पण माझं बजेट आहे 2-3 लाखाचं चांगलं, मला रॉयल वेडिंगचं पॅकेज मला कोणाला तरी द्यायचंय, तर तो माणूस मला फोन करेल आणि म्हणेल, देवदत्त काय करतोय, येतो का संध्याकाळी कॉफी प्यायला, अरे आमच्या सुकन्याचं लग्न ठरलेलं आहे, जरा ये ना, बघू, भेटू आपण, काय तुझ्याकडे नवीन असेल केलेलं तर घेऊन पण ये, मुलीला दाखवता येईल. तो तुमच्या दरवाज्यात येऊन तुमच्या त्या 10x20च्या किंवा 10x10च्या रूम मध्ये बसणार नाहीये त्याची गाडी लावून, तो तुम्हाला घरी बोलवून घेईल. मग कशासाठी हा सेटअप आहे? इथंच पिक्चर क्लिअर आहे सगळं. सो जेव्हा तुम्हाला इंडस्ट्रियल कॉल येतात, जेव्हा तुम्हाला वेडिंगचे मोठे असाइनमेंट्स येतात, जेव्हा तुम्हाला कुठल्या तरी चांगल्या स्टँडर्ड एखाद्या व्यक्तीबरोबर डील करायचं आहे, तो तुमच्या स्टुडिओत येऊन काउंटरवरती उभं राहून हे बोलणार नाहीये, कारण त्याला जागाच नाहीये बिचारायला तेवढी ती करू शकत. मग हे अट्टहास कशासाठी करायचे? स्टुडिओ टाकून काम करण्याचे दिवस, आय कार्ड पासपोर्ट काढण्याचे दिवस हे संपलेत आता. हे समजत नाही आणि काही लोकांना हे समजत नाहीये, हे समजत नाहीत. अजूनही चांगले 3-3, 2.5-3 लाखाचे कॅमेरे स्टँडला लावून ठेवून इथे आय कार्ड काढला जाईल वगैरे बोर्ड लावलेले सुद्धा बघितलेले आहेत मी. आणि एक दुसरी नाण्याची बाजू बघितलेली आहे मी, की ज्याच्यासाठी फोटोग्राफर्स भांडतायत की काय धंद्याची वाट लावलेली आहे, आमच्या कोणीही फोटोग्राफी करताय, आता अमुक तमुक अशी बोंबाबोंब करायची. का, तर झेरॉक्सवाल्यांनी पण आता इथे फोटो काढून मिळेल, आय कार्ड फोटो काढून मिळेल, 5 मिनिटात प्रिंट वगैरे वगैरे. मला असं वाटतं की माझं काय चुकतंय हे कधीतरी विचार केला पाहिजे, कधीतरी बघितलं पाहिजेत या गोष्टी.
या गोष्टींवरती जर आपण आत्ता विचार नाही केला तर कधी करणार हा. आहोत? दुसऱ्याकडे बोट दाखवताना 4 बोट माझ्याकडे आहेत ना. म्हणजे तुम्ही काळानुसार बदला आणि स्वतःच्या अपयशाचं खापर कुणाच्या तरी डोक्यावर फोडण्यात काहीच पॉइंट नाहीये. काय पॉइंट आहे त्याच्यामध्ये? मला काहीतरी कमी पडतोय मी म्हणून माझं फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी दुसऱ्याला बद्दल वाईट बोलणं, ह्या गोष्टी म्हणजे त्या विषयाकडे मी नक्की येईन की हा. मी जेव्हा फोटोग्राफी ट्रेनिंग स्कूल चालू केलं हा. तेव्हा पिंपरी चिंचवडमध्ये, मी स्पष्ट सांगतो, पिंपरी चिंचवडमध्ये मी त्यावेळेला गव्हर्नमेंट सर्वंट होतो, आर्ट ऑफिसर म्हणून त्या ग्रेडला जाऊन मी साधारणपणे रिटायरमेंट माझी आली. मी आर्टिस्ट कम फोटोग्राफर या पदावरती काम करत होतो बर. आणि चांगलं पद होतं, चांगले पगार चांगला होता, सेटल होतो आयुष्य माझं, चांगली बसायला केबिन होती, पब्लिसिटी या जॉनरसाठी मी काम करत होतो, माझ्याकडे इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट मीडिया होता आणि आय वॉज वर्किंग इन पीसीएमसी फॉर 20 इयर्स. 20 वर्ष मी माहिती जनसंपर्क विभाग सांभाळलाय ह्या सगळ्या गोष्टींसाठी. त्यामुळे खूप छान लोक भेटली, कॉन्टॅक्ट झाले किंवा अन्य गोष्टी चांगल्या झाल्या, जग कळलं खरं सांगायचं. पण मग लोक म्हणायचे की तुला तिथे काम करतोयस तर तुला अजून काय गरज आहे, आमच्या पोटावर पाय देतोयस तू. यांनी खूप फोटोग्राफर्स निर्माण केलेले आहेत आणि मग त्यामुळे आमच्या धंद्याची वाट लागलेली आहे. नवीन मुलं काही रेटमध्ये काम करतायत. मी माझ्या 30 दिवसाच्या बॅचमध्ये कधीही हे बोलत नाही की तुम्ही मिळेल त्या रेटला काम करा. मी म्हणतो की पहिल्यापासूनच रेट जोरात लावा आणि काम पण जोरातच द्या. हे गरजेचं आहे ना. प्रूव्ह झालं पाहिजे, तुम्ही स्वतःला प्रूव्ह करा. हे काय चिंदी चोरगिरी कशाला करताय तुम्ही? फोटोग्राफरला फोटोवाले जर कोणी म्हणलं ना तर तुमच्या मस्तकाची जी उडाली पाहिजे त्याच ठिकाणी तुम्ही थँक्यू गुड बाय करून निघून येण्याची ताकद ठेवा. नकाराचा अधिकार जोपर्यंत माणसाला येत नाही तोपर्यंत तो माणूस सक्सेसफुल नाही. सिम्पल डेफिनेशन ऑफ सक्सेस. नकाराचा अधिकार, कुणाला नाही म्हणायचं हे जोपर्यंत तुम्हाला आयुष्यात कळत नाही तोपर्यंत काहीही खरं नाहीये. वा. आणि म्हणजे काय भारी वाक्य बोललाय तुम्ही की नकार द्यायचा जो अधिकार आहे ना तो कमवावा लागतो आपल्याला पण. येस, की नक्कीच. हे नाही माझं, मग त्यात तत्वाशी तडजोड नसते. बरोबर आहे. आता बरेच प्रश्न आहेत, काही टेक्निकल आहेत, काही इमोशनल आहेत. परत आपण आपल्या स्कूलच्या विषयाकडे पण येणार. तर बिझनेस हा करायला, फोटोग्राफीचा बिझनेस करायला किती रिझॉर्ट फंड लागतात किंवा किती स्टार्टअपसाठी त्या भांडवल लागते काय? आणि म्हणजे बेसिक एखाद्याला चालू करायचं तर कसं असावं हे स्ट्रक्चर पूर्ण? स्वतःचा कॅमेरा घेऊन जर काम चालू करायचं असं जर म्हटलं आपण तर साधारणपणे जो येणारा खर्च आहे तो अगदी 30-40 हजारापासून केला तरी सफिशियंट आहे असं मला वाटतं. म्हणजे एखादा सेकंड हँड कॅमेराच घ्यावा. म्हणजे आता ह्याला संमिश्र गोष्टी आहेत. ह्या म्हणजे अर्बन एरियाज मध्ये काम करणाऱ्या फोटोग्राफरच्या समोर असलेला गोल आणि त्याला येणारी समस्या आणि रुरल एरियाज मधल्या फोटोग्राफरच्या समोर येणाऱ्या समस्या आणि त्याच्या समोरचे गोल हे वेगळे असणार आहेत. बरं. का वेगळे असणार आहेत? तर पेईंग कपॅसिटी वेगळी आहे. आपण ह्याचा पण विचार केला पाहिजे. पेईंग कपॅसिटी वेगळी आहे. ग्रामीण भागामध्ये दिवसभर काम करून आज एखाद्या फोटोग्राफरला 3,000 रुपये 4,000 रुपये सुद्धा देतात अशी कितीतरी महाराष्ट्रामध्ये गावं आहेत. आणि वेरॅज तोच फोटोग्राफर जर पुण्यात काम करत असेल आणि जर तो चांगलं काम करणारा असेल तर त्याला 10 ते 12,000 रुपये एक्सपोजिंगचे एका दिवसाचे मिळत आहेत. एका दिवसाचे एक्सपोजिंगचे एवढे पैसे मिळणं ही खूप छान गोष्ट आहे. पण पुन्हा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बदललं, एरिया वाईज, ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. मग याला धरून ह्या गोष्टी ठरतात. म्हणजे आम्ही तुम्हाला त्याची पूर्वपीठिका सांगितली. आता कसं आहे हे की अगदी 30-40 हजारामध्ये पण सुरू करता येतं काम. एक जनरल फ्लॅशगन असेल तर तुम्ही जनरल फंक्शन शूट करू शकता, जनरल फोटो सेशन्स घेऊ शकता आणि विथ गुड एडिटिंग स्किल्स तुम्ही एक पॉलिश चांगलं मटेरियल देऊ शकता. मी तर आज सगळ्यांना चॅलेंज करू शकतो की अगदी 1200D वरती सुद्धा एखादी प्रॉपर लेन्स जर तुम्ही वापरली तर तुम्हाला अगदी 5D Mark IV सारखे कॅमेरे असतील, Z6 असेल किंवा सोनीचा कुठलाही कॅमेरा असेल, कुठल्याही कंपनीचा कुठलाही अपग्रेडेड खूप चांगल्या लेवलचा मिररलेसला कॉम्पिटिशन देणारे रिझल्ट तुम्ही देऊ शकता. काही फरक नाही पडत. लाईट कमी पडतोय, कपॅसिटी चांगली आहे, सेन्सर्स खूप चांगल्या लेवलला डेव्हलप झालेले आहेत, सगळं मान्य आहे मला टेक्नॉलॉजी. का मरायला काळोखात फोटोग्राफी करायला जाताय आणि तिथून रिझल्ट काढायचा प्रयत्न करताय? सूर्यप्रकाश कमी आहे का आपल्याकडे? म्हणजे कॉम्प्लिकेटेड करायच्या गोष्टी बेसिक्स आहेत. पहिल्या गोष्टी आपणच कॉम्प्लिकेटेड करून ठेवायच्या आणि मग ते सॉल्व्ह करण्यासाठी ही टेक्नॉलॉजी वापरा म्हणून बोंबलायचं. पॉईंट नाहीये त्याच्यामध्ये काही. मला कोणीही सांगावं 1200D हातात द्यावा, मी एक उत्तम पोर्टफोलिओ करून देतो तुम्हाला, फायनल स्टेजचा पोर्टफोलिओ मी समोर ठेवतो आणि त्याच्यानंतर दुसरा कुठलाही कॅमेरा द्या, मी सेम फोटो सगळे काढतो, नंतर मला डिफरन्स दाखवायचा की हा तुम्ही याच्यावरती काढलेला आहे. इम्पॉसिबल टू फाइंड आउट की कुठल्या कॅमेरावर कुठला काढलाय. तसं काही नसतं. कारण नॉर्मल DSLR मध्ये सुद्धा तुम्हाला 4-5 MB ची तरी इमेज मिळते, विच इज क्वाईट सफिशियंट फॉर प्रिंट, क्वाईट सफिशियंट फॉर मेकिंग होर्डिंग्स,
क्वाईट सफिशियंट फॉर एनलार्जमेंट्स. Yes. इंडस्ट्रियल एनलार्जमेंट्स पण होतात, हो. त्याच्यातही रॉ फॅसिलिटी आहे. हो पण क्रेज एवढी जोरात आहे कारण कंपन्या आपल्या डोक्यावर बसल्यात. हम्म, बजाज फायनान्स हा एक मोठा विषय आहे. हम्म, बजाज फायनान्स करतोय मी. हम्म. कॅमेरा, अरे पण नंतर हप्ते भरायचे ना, तुझा जीव जाणार आहे ना, त्याचं काय, त्याचा विचारच करत नाही कोणी. बरोबर. आणि फोटोग्राफीमध्ये किती टाइप्स असतात तरी म्हणजे आपल्या सगळ्या बेसिक ऑडियन्स? टाईप बरेच आहेत. आता बघा, पॉप्युलर जो टाईप आहे तो वेडिंग फोटोग्राफी आहे, ज्याच्यामध्ये खूप सारे फोटोग्राफर्स इंटरेस्टेड असतात आणि त्याच्यामध्ये खूप सारे फोटोग्राफर्सना यावं असं वाटतं हो की जो पटकन समजणारा आणि दिसणारा पॅटर्न आहे. हो तर आपण फक्त टाईप वरती बोलूया. त्याच्यानंतर मग प्री वेडिंग आहे, किड्स आहेत, मॅटर्निटी शूट्स आहेत, जो बूम मध्ये चाललेले विषय आहेत, आता हो. प्रचंड जोरात चालले ते. हो. न्यूबॉर्न बेबी हा एक बूम मध्ये आलेला विषय हो, आहे, हो. त्यासाठी एक मोठी इंडस्ट्री डेव्हलप होते. हो, हो. ट्रॅव्हल फोटोग्राफी आहे, स्ट्रीट फोटोग्राफी आहे, मॅगझिन साठी स्पेशली फोटोग्राफी लागते, वेबसाईट साठी product. फोटोग्राफी लागते, फूड फोटोग्राफी आहे, प्रॉडक्ट फोटोग्राफी आहे. त्यानंतर असे इंटिरियर डिझायनिंग जे करणारी लोक, हा, हा. इंटिरियर डिझायनर्स आहेत, आर्किटेक्ट आहेत, त्यांच्यासाठी इंटिरियरचे फोटोग्राफी करणारी खूप लोक लागतात. हा. हे जे काही आहेत हे खूप महत्वाचे असे काही ठोकताळे आहेत. बरं. आता एक माझे काही मित्र आहेत की ज्यांनी एक छान जॉनर डेव्हलप केलेला बघितला मी. ते मॅरेथॉन ह्या विषयावरतीच काम करतात. माझे चांगले मित्र आहेत, माझे खूप बालपणापासून जे मित्र आहेत म्हणायला हरकत नाही, ज्यांनी मॅरेथॉन हा विषय डेव्हलप केलेला आहे. हा. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या ऑलमोस्ट सगळ्या मॅरेथॉनची ही लोक पॅकेज घेत आहेत हो आणि त्यांचं पॅकेज 80,000 ते 2 लाखाचं चालू आहे, ज्याच्यामध्ये हो. ते ड्रोन पण देतात, त्याच्यामध्ये त्यांना एक फिल्म पण देतात, त्याच्यात तो व्हिडिओ पण देतात छोटा, त्यात काही फोटोग्राफ्स पण देतात. हा. एक 4-5 लोकांची टीम जाते, काम करतात. 80,000 ते 2 लाखापर्यंतचं पॅकेज घेत आहेत आणि सायकलच्या मॅरेथॉन्स असतील, पायी धावण्याच्या असतील, काय असतील, असल्या 50 प्रकारच्या मॅरेथॉन आता बघतोय आणि ह्याचा अवेअरनेस प्रचंड येतोय. हो. वेगवेगळे ऑर्गनायझेशन ते अरेंज करतायत. हा एक खूप इंटरेस्टिंग जॉनर सध्या डेव्हलप झालेला आहे, ज्याच्यावरती माझेच मित्र काम करतात. हो ह्यात एक मी सांगतो की साताऱ्यात पण खूप मोठी हिल मॅरेथॉन हो, होते. पुण्याकडे पण हे कल्चर आहे सर. मॅरेथॉन रनर मध्ये ना एक इलाइट क्लास पण आहे हा. की मॅरेथॉन रनर आणि सायकलिंग मध्ये हो. तो इलाइट क्लास आहे ना स्वतःच्या हेल्थसाठी हो. आणि परत एक ती एनव्ही असते की नाही हो, हो. कॉम्पिटिशन असते की अरे ते मी असं फिट हो. आणि त्यांना त्यांचे फोटो कोणी चांगले काढले ना सर, हो, ते प्रचंड आवडतं. असं आवडतं की डीपी निघत नाही तो, Yes. मग ते इंस्टाग्राम स्टोरी कंटिन्यू असतात. हे आपण एवढं छान फिटनेस जर्नी झाली, हा. मी एवढं मॅरेथॉन पळलो, माझ्या अंगावर एवढा स्वेट आहे, तर ते कुणालाही कॅप्चर करायला आवडेल. सो Yes. ज्यांनी कुणी हे जॉनर काढलंय ते खरंच हॅट्सअप टू Yes, yes, ती yes, ही yes. क्रिएटिव्हिटी. आणि तिथं माणसाला ते पाहिजे ना, त्याचं डोपामिन हो. कॅच झालं पाहिजे. Catch झालं पाहिजे. एक क्वाईट अचिव्हमेंट की माणसाची Yes. जर्नी आहे मॅरेथॉन निश्चित, पण. निश्चित. आता एवढ्या तुम्ही टाईप सांगितल्या, तर त्यामध्ये सर सगळ्यात प्रॉफिटेबल टाईप कोणती आहे? आता सगळ्यात प्रॉफिटेबल असं एका वाक्यात सांगता येणं अवघड आहे. आपण आता 2 मिनिटांसाठी पकडून चालू की पॉप्युलर जो प्रकार आहे तो वेडिंग फोटोग्राफी. वेडिंग फोटोग्राफी मध्ये तर पैसे खूप मिळतातच, चांगले पैसे मिळतात आपल्याला, काही प्रश्नच नाही. पण मला असं वाटतं की वेडिंग फोटोग्राफीचा जर डीपली विचार केला तर यू नीड अ प्रॉपर टीम. हो त्याच्यानंतर तुम्हाला एडिटिंग स्किल्स आहेत, एडिटिंग स्किल्स नंतर तुम्हाला ते फायनल मटेरियल्स गेल्यानंतर उरलेले पैसे मिळणार आहेत, असा एक चुकीचा प्रघात दुर्दैवानं आपल्याकडे आहे, विच इज रॉंग ऍक्च्युअली. म्हणजे मी आता मध्येच एक माझ्या फोटोग्राफी स्कूलच्या इन्स्टावरती रील केली होती. अरे यार, ती सगळेजण पैसे घेऊन जातात, ती मेकअपवाली घेऊन जाते, केटरर घेऊन जातोय, हॉलवाला घेऊन जातोय, सगळेजण पैसे घेऊन आपले निघून जातात, घोडावाला पण घेऊन जातोय पैसे आणि बोंबलत राहतोय. नंतर पुढचे 2 वर्ष फोटोग्राफर, 2 मुलं झाली तरी काय काय लोक पैसे देत नाहीत. हा भयंकर प्रकार आहे हा. तर बघायला पाहिजे फोटोग्राफरनी की ह्या जॉनरमध्ये यायचंय का. सगळ्यांनी एकाच ठिकाणी उड्या मारण्यात काही पॉईंट नाही. काय होतं, त्याचा समुद्राचं डबकं बनतं. मग त्यापेक्षा खूप चांगले जॉनर आहेत ज्याच्यात विचार केला पाहिजे. की मी सजेस्ट करीन की तुम्ही प्रॉडक्ट फोटोग्राफीमध्ये या, इंडस्ट्रियल फोटोग्राफीमध्ये या, ज्याच्यामध्ये लेस कॉम्पिटिशन आहे आणि अर्निंग खूप स्टँडर्ड आहे. वेडिंग मध्ये गेलेल्या फोटोग्राफरकडे बघण्याचं दुर्दैवानं आता सुद्धा जो एक नजर आहे ती तितकी हेल्दी नाही. 101%. येस येस. आणि त्याच वेळेला जर इंडस्ट्रियल फोटोग्राफर म्हणून जर एखाद्या ठिकाणी एक सेटअप घेऊन जर फोटोग्राफर गेला तर इंडस्ट्रीमध्ये आलेल्या फोटोग्राफरला मिळणारी ट्रीटमेंट सर ही निश्चितच वेगळी दिली जाते. तो कमी फोटो काढतो आणि जास्त पैसे कमवतो. हो. मग तो फूडमध्ये असेल, तो इंडस्ट्रीमध्ये असेल, तो मायक्रो फोटोग्राफी करत असेल, तो प्रॉडक्ट फोटोग्राफी करत असेल, त्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो आणि दीज पीपल आर अर्निंग 10 times मोर दॅन वेडिंग फोटोग्राफर. येस. बरेच पॉइंट्स आहेत, पण आता हा विषय निघाला की हा थोडासा कॅरी फॉरवर्ड करूया. की माझं नुकतंच लग्न झालं 6 महिन्याआधी. माझा एक मित्र त्याकडेच मी दिलं आणि त्यानं फक्त मला सांगितलेलं की लग्नाच्या
आधी की फोटो आम्ही काढतो, हम्म. तुमचं एकच काम आहे की तुम्ही खुश राहायचे, हा. बाकी आम्ही करतो जे करायचं. क्या बात आहे. बाकी आम्हाला तुमचे फेक कॅन्डिडेट नको, हा. आणि मग तुम्ही काहीतरी फिल्मी करायला असं नको. तर जेव्हा लग्नाची फोटोग्राफी होती वेडिंग, त्यावेळी सगळं काही फोटोग्राफरच्या हातात असतं का हो? का त्या कपलला पण खुश राहिलं पाहिजे, त्यांनी पण त्यांचं लग्न एन्जॉय केलं पाहिजे. चांगला आउटकम कधी येतोय? हे बघा, हम्म. वेडिंग फोटोग्राफीच्याकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हे दोन्ही साईडनं घडणाऱ्या गोष्टी आहेत ह्या. हम्म. हे फक्त फोटोग्राफरवरती डिपेंड नाहीये आणि फक्त त्या वेडिंगच्या कपलवरती डिपेंड नाही. कपल पण हॅपी पाहिजे, त्यांच्यामधलं बॉन्डिंग पण खूप छान पाहिजे. बऱ्याचदा बघा, एखादा जर समोर होमकुंड आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी आपण म्हणजे त्याच्यामध्ये तूप घालतोय आपण, आणखीन समजा होम प्रज्वलित केलेला आहे, असे काहीतरी गंभीर चेहरे करून बसलेले हो असतात. हो हो. फोटोग्राफर काय डोकं आपटणार आहे का त्याच्यासमोर तुमचा चेहरा? मग त्याला सांगायला लागतं थोडंसं हसा, एकमेकांकडे बघा, असं काहीतरी कॉमेडी डायलॉग येतात तेव्हा, हा 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 जे व्हिडिओवाल्याकडे रेकॉर्ड होत असतात. हा त्याला तो एडिट करतो ते भाग वेगळा आहे. हा. पण तिथे काहीतरी असे सिरियस खूप चालल्यासारखे चेहरे करतात. तर ते सप्तपदी चाललेली आहे. आता जस्ट अनुभव आहे मला 6 दिवस हा, आधी ते मित्राचं लग्न. सप्तपदी नसून ती तप्तपदी आहे असं वाटावं, असे जर एक्सप्रेशन जर कोणीतरी दिले तर ते कसं होणार आहे? फोटोग्राफर तुमच्या चेहऱ्यामध्ये तर काही करू शकत नाही. हा. म्हणजे हे दोन्ही साईडनं घडणाऱ्या गोष्टी आहेत हा. की मेमोरेबल बनली पाहिजे आपली इव्हेंट, म्हणून फोटोग्राफरसाठी पैसे खर्च करतो आपण. हा. कारण लग्न जनरली एकदाच होतं माणसाचं, परत परत 100दा तो एन्जॉय करत नाही. हम्म. वन्स इन अ लाईफ घडणारी जर मुवमेंट आहे तर त्या मुवमेंटला प्रेस्टिजियस बनवा, ती बहुमूल्य बनवा, फार सुंदर कायमस्वरूपी बनवायची, चांगली जर स्मृती ठेवायच्यात तर चेहऱ्यावरती एक्सप्रेशन पाहिजेच चांगले. आणि याच्यासाठी एज्युकेट करण्याचं एक सेशन घ्यावं हो. फोटोग्राफर्सनी. आगंतुकासारखं जाऊन भेटावं. तिथे पडू नये डायरेक्टली. हा. बेटा गप्पा मारा, त्यांना 10 वेळा सांगा, आई बाबांना पण सांगा की तुम्ही असे अतिभयंकर लोड घेऊ नका, नाहीतरी नवरी मुलगी तुम्ही आता जाणार आहे दुसऱ्याच्या घरी, हे फिक्स आहे ना, हो मग अतिभयंकर टेन्शन घेऊन काय वेगळं घडणार आहे? हो. असे टेन्शन सगळ्या चेहऱ्यावरती, फोटो जन्मात चांगला येऊ शकत नाही. हम्म. आणि दुसरा एक मेजर फरक, 2 पद्धतीचे फोटोग्राफर्स असतात. एक जनरल काम करतात, 2 प्रकारचे फोटोग्राफर्स म्हणण्यापेक्षा 2 प्रकारचे क्लायंट असतात असं म्हणेल. रिपेअर करतो, आय एम सॉरी. हा. एक असो, त्यांना असं वाटत असतं की माझा फोटो काढत असताना मला कळलं पाहिजे आणि मी फोटोग्राफरकडे बघितलं पाहिजे समोर. मग प्रत्येक वेळेला फोटोग्राफर म्हणतो इकडे बघा, हम्म. मग हा क्लिक करणार, हम्म. मग त्याला समाधान होतं की माझा फोटो निघालाय. हा. हा एक टाईप असतो क्लायंटचा. आणि दुसरा टाईप असतो ज्याच्यामध्ये तो म्हणतात की माझं माझं काय ते चालू दे, तुझं काय ते चालू ठेव. हा. ती जास्त रिअलिस्टिक मुवमेंट असते. येस येस नाहीतर दरवेळेला म्हणजे एखाद्याचा दुसऱ्याला सत्कार चालू आहे येस. आणि हा असा बघतोय, आणि मग त्याचा बुके त्याच्या फार नाकात जायची वेळ आलेली आहे, आणि तरी सुद्धा तो तिकडे तो सांगतोय माझ्याकडे बघा म्हणून. अरे पण हे तू ह्याला बुके देतो तर ह्याच्याकडे 1 सेकंद तरी बघ, बघ. फोटोग्राफरकडे का बघतोय? तुम्ही मुवमेंट जागा, मुवमेंट कॅप्चर करणं फोटोग्राफर. कॅप्चर केली पाहिजे, येस. ती बऱ्याचदा होत नाही. आणि मला खरंच म्हणजे आमचं जेव्हा लग्न झालं तर कुणाला काम केलं तर तो म्हणला तुम्ही नाही टेन्शन घ्यायचं, फोटो कसे येतात, हा, करेक्ट नका देऊ पैसे नाही आवडले तर. करेक्ट. आणि झाल्यावर रात्री दाखवलं फोटोज, आणि मी खरंच, आणि हे खरं आहे की ही जबाबदारी फक्त फोटोग्राफरची नाहीये रे, की तुम्हाला आणि प्रत्येकाला व्हायरल व्हायचंय ना सर. आणि कॉम्पिटिशन काय झालंय, एक तुम्हाला अजून सिरियस टॉपिक्स कडे जायचंय, पण हा टॉपिकच असा थोडासा मला कुरतडायचा आहे, आणि परत आपण वेगळा पॉडकास्ट करूया. नक्की नक्की. हो. विकी कौशलचे फोटो बघतो आपण फोटो बघतो रणवीर दीपिकाच्या लग्नाचे, आणि फोटोग्राफरला म्हणतो ही पाहिजे बघा आपल्याला. मग तो बजेट देतो 1.5 लाख 27 मध्ये करतोय दुसरा. मग जेव्हा तुम्ही एका क्लायंट कडे जाता, तुम्ही त्याला पॅकेज देता, सगळं आउटकम दाखवता, असे देणार, आणि तो म्हणतो एक जण एवढ्या एवढ्यात करतोय, तेव्हा उत्तर काय द्यायचं क्लायंटला? हा, मग हाच प्रश्न खूप महत्वाचा आहे की उत्तर असं द्यायचं की जे तू दाखवतोयस ते तू नाहीयेस. नाहीयेस ना. म्हणजे हे प्रिवेडिंगच्या वेळेला पण बघायला मिळतं. मुली काय करतात बऱ्याचदा, मुलं काय, मुलं दोघं पण, कोणी ज्यांचं प्रिवेडिंग आहे ते फोटोग्राफरला एवढं सजेशन देतात की फोटोग्राफर तिथे गेलेला आहे, त्याने त्याची लाइटिंग कंडिशन बघितलेली आहे, मला काय मुवमेंट कॅप्चर करायची प्रिवेडिंगला, त्या बिचारायला माहिती आहे सगळं. त्या पद्धतीने त्याने तो शॉट लावण्यासाठी तो सगळा अख्खाच्या अख्खा सरंजाम उभा केलेला आहे. आणि डायरेक्ट असा मोबाईल घेताना हे असं करा की, अरे त्याच्यात कोण आहे, त्याच्यात दीपिका पदुकोण आहे, ती कशी दिसते, तिचा मेकअप काय लेवलला केलाय, तिचा अटायर काय आहे, ती कुठे शूट झालेली आहे, त्याचं लोकेशन काय, त्याचं बजेट काय आहे, तिचे एक्सप्रेशन्स काय आहेत, आणि तू कोण आहेस. इथं आपल्याला पाऊस 15 मिनिटात आहे, त्याच्या आधी शॉट घेऊन उरकायचा इथून. तो बिग बजेट पिक्चर मधले शॉर्ट्स किंवा बिग बजेट प्रिवेडिंग मधले शॉर्ट्स जर 10,000 मध्ये एक्सपोज करून देणाऱ्या एका अत्यंत गुणी आणि खूप चांगल्या फोटोग्राफरला दाखवून जर त्याचं 10 वेळा डोकं फिरवलं
तर मग तो शेवटी एका अशा मोडमध्ये येतो की म्हणतो की तुम्हाला काय पाहिजे तेच दाखवा, संपला विषय, मी तशी कॉपी करून देतो. हो, आणि ते क्रिंज वाटतं. मी स्वतः बघितलंय. 2 प्रकारचे प्री वेडिंग बघितलेत. मी क्विक मध्ये केलं त्यामुळे मी प्री वेडिंग केलं नाही, पण माझ्या 2 मित्रांची प्री वेडिंग बघितलं की ज्यात फोटोग्राफरला फुल लिबर्टी दिली. हम्म, म्हणजे मी जेव्हा मिटिंग केली कुणाल सोबत, त्याला म्हणलं तुला पाहिजे ते कर. हम्म, हम्म. फक्त मला असं पाहिजे की मी पोरांना जरी माझ्या दाखवलं उद्या तर पप्पा म्हणले वा काय हिरो होता पप्पा आपला, काय मम्मी क्या होती, बात आहे. हे त्यावेळेला तू आम्हाला दाखव. हो, आम्ही तो फक्त काय म्हणला की एकच लक्षात ठेवायचंय हा, की हसत राहायचं, हा, टेन्शन आलं तरी हसत राहायचं. हा. बरं म्हणलं ठीक. आणि प्री वेडिंग बघितलं एका मित्राचं, त्याचं प्री वेडिंग खूप छान झालं, कारण ते एन्जॉय करत होते. एन्जॉय करू. ज्या कमांड्स येत होत्या, जे सांगत होते, ते सजेशन देत होते की आपण असं करूया का. राईट, राईट. पण त्यांना काय माहित होतं की ते फील्ड त्या माणसाचं आहे ना, तर ते शूट होऊन देत. पण दुसऱ्यांना ज्यानं सांगितलं ना आपण हा असा रनिंग शॉट घेऊ, आम्ही पाण्यात झोपतो, मग हे करतो, ते एवढं क्रिंज झालं, एवढं क्रिंज झालं. आणि ते त्यांनी लग्नात लावलं हो. हा. आणि मग हे आता म्हातारा म्हातारी तर एकमेकाकडे बघतात, पण हो. पोरं एकमेकाकडे बघायला की अरे हा काय शॉट आहे की दगडावर हा बसलेला आहे आणि ही पाण्यात उभी आहे, त्याला सेन्स नाही ना प्रपोज करताना. मग अशा गोष्टी होतात. सो कधी कधी जो एक्सपर्ट आहे, जो इतके दिवस हे काम करतोय, त्याचं ऐकणं गरजेचं असतं आणि ते ऐकण्याची मनस्थिती नसते. तर सर हा एक विषय जो लग्नाचा आहे, त्या फोटोग्राफीचा, हा खूप वाईड आहे, हा. त्याच्यावर आपण सेपरेट पॉडकास्ट करूच. Yes. आणि मला असं वाटतं ह्याला फक्त फोटोग्राफरच रिलेट नाही करणार, हो, सगळेच त्याला जण देतात. जे ह्या प्रोसेस मधून गेलेत नवरा बायको ते पण रिलेट करतील. Yes. बरेच प्रश्न आहेत. आणि ऍज अ मला फोटोग्राफर किंवा फोटो जर्नलिस्ट, एक एक मेंटॉर म्हणून तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी घेण्यासारख्या आहेत. पण तुमची फिलॉसॉफिकल जी बाजू आहे ती पण मला जाणून घ्यायला आवडेल बऱ्याच गोष्टींबद्दल. एक व्यवसायाच्या बाजूने पण आपण पुढे जाऊन बोलूयाच. हम्म. तर देवदत्त फोटोग्राफी स्कूल याचा जन्म कधी झाला, कसा झाला, काय कन्सेप्ट होती यामागं, आणि आतापर्यंत कसा प्रवास चालू आहे? देवदत्त फोटोग्राफी स्कूल हा एक प्रयोग होता. बेसिकली माझ्या माहितीप्रमाणे आर्ट कॉलेजेसमध्ये जी फोटोग्राफी शिकवली जात होती, जे स्पेशलायझेशन इन फोटोग्राफी जी केली, जसं की मी केली, तर वाईट वाटतंय सांगायला, खरं तर ह्या गोष्टी बोलू नयेत, पण कदाचित थोडंसं धाडसानं खरं जर बोललं तर काही जणांचे नंतर जरा चांगल्या राहतील गोष्टी, त्यामुळे हे बोलतो मी आता की दुर्दैवानं आर्ट कॉलेजेसमध्ये स्पेशलायझेशन इन फोटोग्राफी जिथे जिथे आहे, जिथे GD आर्ट जिथे केलं जातं, त्या 5 वर्षाच्या प्रोग्राम मध्ये जी फोटोग्राफी शिकवली गेली पाहिजे ती जर आपण 100% पकडली तर त्यातली अर्धा टक्का पण शिकवली जात नाही. हे खूप मोठं सत्य आहे. आत्ता GD आर्ट घेणाऱ्या कॉलेजेसमध्ये नीट एक DSLR पण नाहीये, दुर्दैवानं. एक DSLRच नाहीये. अजूनही कितीतरी कॉलेजेसला असलेला फोटोग्राफीचा सिलेबस हा डार्क रूमच्या जमान्यातला आहे. प्रॉपर प्रोफेशनल फोटोग्राफरची पोस्ट भरलेली नाहीये. हो. आणि नाव घेत नाही मी आता फक्त कॉलेजेसचं, पण शासकीय कॉलेजेस पासनं प्रायव्हेट कॉलेजेस पर्यंत GD आर्ट स्पेशलायझेशन इन फोटोग्राफी करणाऱ्या N नंबर ऑफ कॉलेजेसला पर्टिक्युलर फॅकल्टी नाहीये, कॅमेराज नाहीयेत, आणि ज्या गोष्टी नवीन जमान्याला धरून ज्या शिकवल्या गेल्या पाहिजेत त्या नाहीयेत. आणि त्या कुठेतरी कंटिन्यू डोक्यात होत्या की मी त्याच्यातून गेलेलो आहे, नशिबानं चला बाबा कसा तरी तग धरून बाहेर आलो, मी सुटलो या पुरातून, बाकीच्यांचं काय, हे डोक्यात कंटिन्यू होतं. आणि फोटोग्राफीकडे बघण्याचा दृष्टिकोन, फोटोग्राफर म्हणजे आय कार्डवाला, फोटोग्राफर म्हणजे पासपोर्टवाला, फोटोग्राफर म्हणजे लग्न मंजितला, हे जे काही एक त्याच्या कपाळावरती शिक्का होता, याचा राग होता मला. फोटोग्राफर हा आर्टिस्ट आहे, असतो. आजूबाजूला आपल्याला जे दिसत आहेत तर तसे नाहीयेत, हा त्या प्रकाराचा, त्या जमातीचा दोष नाहीये, त्या आर्टिस्टचा दोष नाहीये. तुमच्या आजूबाजूचे तसे नाहीयेत म्हणजे ते तसं नसतंच, असं असू शकत नाही ना कधी. आर्टिस्ट पहिला असला पाहिजे, मग तो फोटोग्राफर होणार आहे. त्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला पाहिजे, आणि तो तेव्हा बदलू शकेल जेव्हा तो त्या पद्धतीनं एज्युकेट झालेला आहे. आणि ते एज्युकेट होणं, त्याला हे नीट जोपर्यंत त्याला तो मेसेज डिलिव्हर होत नाही, जोपर्यंत त्याला ते सांगितलं जात नाही कोणी, की बाबा तू एक आर्टिस्ट आहेस आणि फोटोग्राफी आणि कॅमेरा हे तुझं टूल आहे, व्यक्त होण्याचं साधन म्हणजे कॅमेरा आहे, पण तू जन्मतः आर्टिस्ट आहेस. ही थॉट प्रोसेस रुजवणं हे माझं पहिलं काम होतं. आणि म्हणून माझ्या कोर्समध्ये मी पहिल्याच दिवशी हेच लेक्चर घेतो की तुम्ही आर्टिस्ट आहात आणि म्हणून फोटोग्राफर होताय आता. सो फोटोग्राफर हा त्यातला एक छोटा भाग आहे. आणि मग त्याच्यातून ते स्कूल चालू केलं. आणि जेव्हा ते स्कूल चालू झालं तेव्हा म्हणजे बऱ्याच हर्डल्स होत्या, पण साधारणपणे 9-9.5 वर्षापूर्वी आपण हे चालू केलं स्कूल.
आणि त्याला निमित्त होतं माझं लेह लडाखवरती लडाख अ डिवाइन मेमोर नावाचं एक प्रदर्शन केलं होतं. बर. इंडिया आणि चायनाच्या बॉर्डरचे जे डिस्प्यूट्सचे जे एरिया आहेत ते त्याच्यात शो केले होते. अनेक ठिकाणी रझांगला ठिकाणी जाऊन जिथे भारतीय सैनिक 110 सैनिक मारले गेले होते हो. युद्धामध्ये, अशा ठिकाणपर्यंत पोचून ते केलेले शूट्स होते सगळे. पँगॉंग लेकला पण एरियल शूट झाला होता, विच इज नॉट पॉसिबल फॉर कॉमन फोटोग्राफर. हो. आणि असे बरेच काही फोटोग्राफ्स होते. तिथलं मिलिटरीचं जीवन होतं, लडाख मधलं हो. खडतर जीवन हे दाखवण्याचं एक फोटोग्राफीचं एक्झिबिशन झालं होतं, लडाख डिवाइन मेमोर. हो. आणि त्यावेळेला ती मला संधी मिळाली, कारण खूप लोकांच्या एन्क्वायरी जनरेट झाल्या की सर आम्हाला तुमच्यासारखी फोटोग्राफी करायची, तर तुम्ही शिकवाल का. आणि अक्षरशः 15 दिवसात डिसिजन घेतला आणि बॅच फुल झाली माझी. पहिलीच बॅच ओव्हरफ्लो गेली एकदम. आणि तिथून सुरू झालं माझं फोटोग्राफी ट्रेनिंग हा प्रकार. ऍट दॅट टाइम आय वॉज वर्किंग इन PCMC, तिथे काम करत होतो. संध्याकाळी 6ला सुटायचो आणि माझी बॅच 7ला सुरू व्हायची. तो एका तासामध्ये भयंकर टेन्शन असायचं की पोचू शकतोय की नाही वेळेत, आणि सगळा असा स्ट्रेस असायचा, सगळा स्ट्रेस म्हणजे स्ट्रेस होता. ते सगळं करायचो आणि मग तिथून 9 पर्यंत 2च तास क्लास होता त्या काळात रोज. आता एक दिवसालाच 5-5, 6-6 तासाचा क्लास असतो. वर्स वाढलेत, खूप गोष्टी झाल्या. पण दॅट वॉज अ बिगिनिंग ऑफ फोटोग्राफी ट्रेनिंग स्कूल. आणि अडथळे आले, तुम्ही बरेच संकट आले बोलला, मग काय अडथळे निर्माण झाले? अडथळे असे निर्माण आले की खरं सांगायचं तर बघा, मी एकतर वर्किंग प्रोफेशनल गव्हर्नमेंटमध्ये होतो. त्यात ड्युटी होती प्रेस फोटोग्राफर सारखं काम करायची. म्हणजे काय तर मला रोजच्या सगळ्या घडामोडी द्यायच्यात निघून. प्रत्येक प्रेसला ते वेळेत पोचलं पाहिजे, हीच मेन जबाबदारी होती. मग त्याच्यामध्ये इव्हेंट सांभाळणं हा पण एक भाग होता. बरं, आता ह्या दोन्ही जबाबदारीला टाइम नाहीये. अचानक मंत्र्यांचा फोन आला, अचानक कोणाचा फोन आला, तर माझं घरी जायचा टायमिंग जो आहे तो 6 असूच शकत नाही. तर ह्याचं मला कंटिन्यू प्रेशर असायचं की मी 7ला मला बॅच सुरू करायची, मी समोर लेक्चर किंवा प्रॅक्टिकल घ्यायला उभा पाहिजे, आणि मी आता 6:30 झाली तरी मी अजून इथेच आहे. ती जी मानसिक स्थिती असायची, दॅट वॉज वर्स्ट पिरियड इन माय लाईफ. सगळ्यात स्ट्रेसफुल मुवमेंट असायची. प्रत्येक वेळेला देवाचा धावा करायचो की मला 5 मिनिटं तरी आधी पोहोचव. पटपट शटर उघडायचं, लाईट्स ऑन करायचे, सगळं AC चालू करायचं पटपट, आणि स्विच ऑन स्विच ऑफ असं जे असतं तसं करून पहिला स्विच ऑफ करायचा दिवसभराच्या सरकारी नोकरीतला, आणि परत स्विच ऑन करून फ्रेश होऊन डायलॉग डिलिव्हरी चालू, म्हणजे शिकवायला चालू नवीन गोष्टी, जसं की काहीच घडलेलं नाही, मी आत्ताच घरून आलोय असे थाटा. तर तो स्ट्रेस खूप मोठा असायचा. आणि देवाच्या कृपेनं तो फिटनेस होता, ते करू शकलो. आणि मग एक वेळ आली की मी नोकरी सोडली. 2018 साली मी माझा जॉब सोडून दिला. आणि आता झाली 6 वर्ष झाली जॉब सोडून. आणि सरकारी नोकरीत एक परमनंट आर्टिस्ट कम फोटोग्राफर या पदावरची नोकरी सोडताना बायकोनं प्रचंड सपोर्ट केला. एका सिंगल मिनिटला ती कधी बोलली नाही की तू काय करतोयस. बाकी कोणाला विचारण्याचा प्रश्नच नव्हता, कारण डिसिजन मीच घ्यायचो माझे मी. ते कधीच असं डोक्यात नव्हतं. जनरल विचारलं पण विरोधाचा काही संबंध नव्हता, कारण हेच जाऊन पुण्यात काय करायचं ते करतच आहे आधी ऑलरेडी, अजून वेगळं काय याला सांगायचं. पण आपण स्ट्रॉंग सपोर्ट होता बायकोचा, तिने कधीच म्हणली नाही. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनला प्रचंड बिलीव्ह करतो मी. मला आठवतंय 3 वर्ष शेवटी तो असा येलो पडला होता, खराब झाला होता कागद. तर जिथे मी नाश्ता करतो, जेवतो, त्या डायनिंग टेबलच्या शेजारी कागद चिटकवलेला होता की दिनांक अमुक रोजी मी गव्हर्नमेंटचा जॉब सोडणारे, राजीनामा देणारे, तो मंजूर झाला पाहिजे, आणि दिनांक अमुक रोजी मी फ्री बर्ड असणारे ऍज अन आर्टिस्ट. हे फिक्स होतं. सोडताना लाखभर रुपये पगार होता, तरी सोडायचं हे फिक्स होतं. मी जॉब सोडला, माझं अप्रूव्ह व्हायला वेळ लागला. तो एक मोठा स्ट्रेस होता नोकरी सोडतानाचा. म्हणजे वाईल स्टार्टिंग तुम्ही जे म्हणाल की काय तुम्हाला टेन्शन कशाचं होतं, तर याचं टेन्शन होतं की मला राजीनामा मंजूर होतोय की नाही. लोकांना राजीनामा मंजूर होतोय की नाही हे टेन्शन कधी नसतं, ते मला होतं, कारण सोडत नव्हती लोक. ते झालं. मग त्यानंतरचा जो तिसरा स्ट्रेस जो होता तो असा होता की फोटोग्राफर्स कडूनच खूप ट्रोल झालो मी. जे सो कॉल्ड एस्टॅब्लिश फोटोग्राफर्स, आता एस्टॅब्लिश हा शब्द एक वेगळा आहे, सिनियर फोटोग्राफर असं म्हटलं जातं. हा एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. सिनियर कशात सिनियर? वयानं सिनियर झाला म्हणजे तो सिनियर झाला का? नो, मला नाही पडत त्या गोष्टी. कर्तृत्वानं सिनियर व्हा ना. तुम्ही काय प्रयोग केलेत, काय क्रिएटिव्ह केलेत, लाईफमध्ये काय अचिव्हमेंट्स केल्यात, तुम्ही दुनियेपेक्षा वेगळं बीइंग अन आर्टिस्ट काय स्ट्रगल केलेत, काय करून दाखवलेत, व्हॉट यू हॅव प्रूव्हन इन युअर आर्ट. तुमच्या आर्टमध्ये तुम्ही काय करून दाखवलंय, हे जर तुम्ही दाखवलेलंच नाही, आणि जन्मभर फक्त लग्नात राहतो आणि वय वाढलंय म्हणून मी सिनियर फोटोग्राफर, रॉंग. मला नाही पटत त्या गोष्टी. सिनियर या शब्दाचा अर्थ माझ्यासाठी वेगळा आहे. मी जर काहीच करून दाखवलं नसतं, माझी आज भारतभर अनेक प्रदर्शनं झाली, महाराष्ट्रभर अनेक प्रदर्शनं झाली, अनेक शोज झाले माझे. स्वामींच्या कृपेनं शो हाऊसफुल होतात.
हे जे काही प्रेम दिलेलं आहे, अजूनही मला वाटत नाही मी सिनियर आहे, अजिबात नाही. 28 वर्ष झाली म्हणजे काही उपकार केलेले नाहीयेत. ग्रेट व्हिजन असलेली अनेक लोक आपल्याला दिसतात इंस्टाग्रामवरती, तेच गुरु आहेत आणि तेच सिनियर आहेत. हा. सिनियर म्हणूच नये स्वतःला. हो. सिनियर म्हणलं की झालं, संपलं, लय भारी असं वाटायला लागतं. आणि लय भारी एकदा वाटायला लागलं की तिथून खाली उतरता तुम्ही. अगदी बरोबर. तो एक सर्टन स्टेज असते. एकदा का लय भारी हे फिलिंग डोक्यात बसलं, आपण कोणीतरी आहोत, की तिथून खाली उतरायच्याच पायऱ्या असतात पुढे, परत वर जायची पायरी संपते तिथून. हा, हा, हा. सो हे मला रिअलाइज झालं. त्यामुळे तो एक पॉइंट होता की शिकवून चला, ऍटलिस्ट बरं ठीक आहे, माझ्या जन्मात मी एक काही जणांना तयार केलंय असं कुठेतरी जर मला वाटेल, तर ती विजन द्यायचा पूर्ण प्रयत्न केला. घ्यायचा किती कोणी केला हे व्यक्तीच अपेक्षा आहे. समोरच्या मेंदूत हात घालून बदलू नाही शकत आपण हम्म. की तू असाच कर. मी त्याला 10 वेळा सांगेन, 20 वेळा सांगेन त्या महिन्यामध्ये की अशी थॉट प्रोसेस ठेव. ती त्याने फॉलो करायची की नाही त्याचा प्रश्न आहे. बरोबर. तर तो एक चॅलेंज असतो. बरोबर. कधी कधी थोडं फ्रस्ट्रेशन येतं, हम्म. कधी कधी खूप हॅपी फील होतं. आज जवळपास 30 स्टुडिओज माझ्या स्टुडंट्सनी टाकलेले दिसतात. हम्म. 1300च्या वरती स्टुडंट्स फोटोग्राफी स्कूलमधून बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचा व्यवसाय केलेला आहे. 1300 हा मोठा व्हॉल्यूम आहे. हा. म्हणजे मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र इथून फोटोग्राफर्स माझ्याकडे येतात. हम्म. आणि ती जबाबदारी असते. मग महिनाभर कुठे सोडत नाही मी, शहर सोडत नाही, गप थांबतो, कम्प्लिटली डिओशन त्यांच्याच बरोबर असतो. म्हणजे असा एकही दिवस मध्ये दांड्या मारल्या गायब झालो असं नाही, कारण त्यांचा जेवणा खाण्याचा प्रश्न सगळाच असतो आणि मग ते सगळे लांबून येतात. हो. आणि जमेल तेवढी मदत करायचा प्रयत्न करतो मस्त. की बाबा कोणाचे काही प्रॉब्लेम्स असतील तर बसा माझ्याबरोबर बोला, आपण ते सॉल्व्ह करू आपल्या कुवतीनुसार. मस्त. ऍज अ गुरु, ऍज अ मेंटर तुम्ही समाधानी आहात का? 100% समाधानी आहे. समाधानी असलंच पाहिजे, नाही तर समाधानी नसतो तर मी अगदी 6 महिन्यात त्या गोष्टीतून बाजूला पडलो असतो. समाधान हे निश्चितपणे म्हणजे खूप मोठा भाग आहे. समाधानी असलंच पाहिजे आपल्या फील्डमध्ये आणि तो मी आहे. त्याचं प्रमुख कारण असं आहे की फोटोग्राफी स्कूलमध्ये शिकल्यानंतर जेव्हा फोटोग्राफर देवदत्त फोटोग्राफी स्कूलमधून बाहेर पडतोय आणि ज्याला सिरियसली बिझनेस करायचा आहे, त्याच्या घरातली चूल पेटते बिकॉज ऑफ दॅट 1 मंथ ट्रेनिंग. एका महिन्याच्या ट्रेनिंग नंतर जर चूल पेटणं हा फार सुंदर शब्द आहे, म्हणजे त्याची ब्रेड अँड बटर चालू होणं, हे जर होत असेल तर विदिन अ मंथ तुमचा 360 डिग्री जर डेव्हलपमेंट होत असेल आयुष्यात, तर याच्यासारखं समाधान नाहीये ना दुसरं काही. आणि जे तुम्ही आयुष्यभर गोळा केलं, प्रत्येक जागी जे विजिट केलं तुम्ही, प्रत्येक फोटो जो क्लिक केला, ती एनर्जी, ती विद्या तुम्ही आत्मसात केली, ती पास ऑन करायची इच्छा, हीच सगळ्यात मोठी गोष्ट असते. कारण लोकांना जसं तुम्ही म्हणला की तुमचे काही मित्र म्हणले की तू कॉम्पिटिशन वाढवतोय मार्केटमध्ये, हा एवढा छोटा विचार नाहीये अशा लोकांच्या मनात. आणि मलाही जेव्हा कोणी मला कधीही भेटलं तर मी युट्यूब बद्दल खूप काही सांगून जातो, स्टेज बद्दल सांगून जातो. लोक मला म्हणतात की अरे नसतं सांगायचं का? अरे नसतं रे, असे देवानं ज्याला त्याची जागा देऊन पाठवलंय तो कसाही जाणार, तो करणार. तू हा सिक्रेट सांगून जाईल किंवा तसं जाईल. हे मला खूप आवडलं की तुमच्याकडे जे डेडिकेशन आहे ना, की नाही मी स्विच ऑफ स्विच ऑन आज जातोय. जसं की मी घरून आलोय, 1 महिना तो माझ्या तिथे आलाय आणि तो माझ्या इथून शिकून जातो आणि त्याची ब्रेड अँड बटर तिथून येणार. हे जर प्रत्येक ट्विटरनं किंवा प्रत्येक कुठल्याही क्षेत्रातला जो ज्ञान देतोय काही सरप्लस अमाऊंट ऑफ मनी घेऊन, हा विचार केला तर तो घेणारा असतो ना, त्याला पण एक आत्मीयता येते नाही का, आणि रिस्पेक्ट येते ऑटोमॅटिकली. आणि मगच सर बोललं जातं एखाद्याला, आणि ते सर हे कमवावं लागतं. मग अशी पॉईंट मिस झाला, आणि तो मी प्रत्येक पॉडकास्टला विचारतो, कारण आता नवीन नवीन लग्न झालेलं आहे आणि हा पॉईंट आहे आणि हा विचारावाच वाटतो कॉन्स्टंटली की तुम्ही मॅरिड आहात, हॅपीली मॅरिड आहात, आणि तुम्ही एक शब्द बोलला मगाशी की बायकोनीच खूप साथ दिली. तर हे फील्ड असो किंवा कोणताही व्यवसाय असो, आपल्या जोडीदाराची, आपल्या पार्टनरची साथ किती गरजेची असते? इतकी गरजेची असते. तर फोटोग्राफरच्या साठी जर म्हणलं तर मला तिथं फार इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे सर तुमचा. म्हणजे सौरभ, हा खूपच महत्वाचा प्रश्न होता. फोटोग्राफरच्या आयुष्यामध्ये त्याची जी पार्टनर आहे, म्हणजे त्याची जी बायको आहे, तिचा सपोर्ट हा प्रचंड मोठा आहे. तिच्या सपोर्टशिवाय तो काय करू शकत नाही. एक तर फोटोग्राफरला किती वाजता उठून जायला लागतं, किती वाजता तो घरी येणार आहे, तो एक कम्प्लीट अनस्टॉप्ड असतो असा. म्हणजे त्याला कुठे पॉजच नसतो. त्याला तर कंटिन्यू एक झाली की दुसरी झाली की तिसरी, अशी त्याला असाइनमेंट चालू असतात. त्याला ते चालूच असतं. त्याच्यामधून त्याला खूप साऱ्या गोष्टी, माणसं भेटतात, कोण भेटतात, त्याला खूप सारे विचारांची प्रवाह त्याच्यावरती येऊन धडकतात. कोणी सगळे चांगले बोलतात असं नाही. स्ट्रेस असतो, डेडलाईन्स असतात, एडिटिंग असतं. फोटोग्राफर विषयी जेव्हा स्पेसिफिक बोलतो तर तो कंटिन्यू स्ट्रेसमध्येच असतो जेव्हा तो कंटिन्यू कामात असतो. बायकोनं घरी येऊन जर त्याला असं
नुसतं जरी विचारलं ना, दमलायस ना, अजिबात फोन घेऊ नकोस, बाजूला ठेव फोन, पहिलं गरम वाढले ते खा. हम्म. त्याचा खाडकन मेंटल रिलीफ इतका मिळतो त्याला ना, हम्म. आणि ते बायकोच करू शकते. हम्म. आणि गरजेची गोष्ट आहे ती. हो. फोटोग्राफरसाठी पार्टनर चांगली असणं आणि तिने समजून घेणं, हम्म. हे मी सांगितलं, हे बेसिक सांगितलं. हम्म. ऍडव्हान्स लेवलला जाऊन पण एक उदाहरण सांगतो तुम्हाला. हम्म. मी फोटोग्राफर बिंग अन आर्टिस्ट करत असताना खूप सारे प्रयोग केले. रात्रंदिवस अनेक दिवसांसाठी बाहेर असतो मी ट्रॅव्हल फोटोग्राफीसाठी. आता इन्क्रेडिबल इंडिया ह्या विषयावरती काम हो, करतोय, हो. अतुल्य भारतवरती काम करतोय. तर माझा इच्छा आहे की माझ्या हातून ती 26ही राज्य शूट व्हावीत, की ज्यांचं कल्चर मला काहीतरी दाखवण्याजोगं आहे. त्याचं काम चालू आहे, आता जस्ट 1 वर्ष झालं सुरू होऊन. आता अशा वेळेला एवढे दिवस बाहेर असणं, तो फेथ पण असायला लागतो. आर्टिस्ट हा छंदी असतो, आर्टिस्ट हा मनमौजी असतो, आर्टिस्ट हा मुडी असतो. हे सगळं जाणून घ्यायचंय. परत तो एवढे दिवस बाहेर आहे, त्याला ते फ्रीडम पण द्यायचंय. आर्टिस्टला खूप काय काय आवडत असतं. जे केलेलं तिला आवडणार नाही असं त्याने काही करू नये ह्याचा पण एक तिला स्ट्रेस असतो ना, मग हो. तीच सांभाळून घेत असते आपल्याला. वा. आणि ह्या सगळ्यांच्या मध्येच आता जर मी माझी वैयक्तिक स्टोरी सांगितली तर मी फाईन आर्ट मध्ये पण काम करतो. दिस इज वन ऑफ माय जॉनर. तर फाईन आर्ट मध्ये मी काय काय करतो, तर फाईन आर्ट मध्ये मी फाईन आर्ट न्यूड्स पण केलेले आहेत. हो. फिमेल न्यूड्स माझे खूप लोकांनी अप्रिशिएट केले. हा. फाईन आर्ट न्यूड फिमेल जेव्हा मी करणार आहे तेव्हा जर मला घरातून माझ्यावरती विश्वास नसेल हम्म. तर मी नाही करू शकणार आहे. कारण समोर उभी असलेली एक मॉडेल आहे किंवा एक जी व्यक्ती आहे जिने मला सर्वस्व देऊन टाकलेलं आहे समोर तिचं. हम्म. शी इज ऍब्सोल्युटली न्यूड इन फ्रंट ऑफ मी. हम्म. आणि मला ते ब्युटिफुली कॅप्चर्ड करता जर आलं नाही तर तो अपराधीपणाची भावना जन्मभर माझ्या मनात राहील. मी जर ते वियर्ड क्लिक केलं, हा. मी ते व्हल्गर क्लिक केलं तर हम्म. म्हणजे माझ्या मनावरती 2 साईडनं स्ट्रेस असणार आहेत. एक की मला ते ब्युटिफुली कॅप्चर करून माझ्या आई वडिलांना सुद्धा मी जरी दाखवलं तरी मला लाज नाही वाटली पाहिजे. माझ्या मुलाला पण मला ते दाखवता आलं पाहिजे, बिकॉज वा. दॅट इज अन आर्ट. हम्म. भारतीय संस्कृतीमध्ये न्यूडिझम हा विषय खूप चांगल्या अँगलनं घेता येण्याजोगा आहे, पण दुर्दैवानं तो घेतला जात नाही. हम्म. आणि दुसरी एक त्याला नाण्याची अशी बाजू आहे की त्यावेळेला तुम्ही मेंटली पीस ऑफ माइंड पाहिजे. जर तुमच्या घरातल्यांनी जर तुम्हाला जर अटकाव केला, असलं काय करतोय, जगात तुला दुसरं काही सुचत नाही का, वगैरे वगैरे, अशी एक जरी कमेंट आली, एक जरी वाक्य आलं, जन्मात तो फोटोग्राफर क्रिएटिव्ह काम करू शकणार नाही. हा. त्यामुळे तुम्हाला एनर्जी आणि ऑक्सिजन हा जर पाहिजे असेल तर तुमचे नातेसंबंध तुमच्या मिसेस बरोबर, तुमच्या पत्नी बरोबर, फोटोग्राफरनं स्पेसिफिक तर ठेवले, सगळ्यांच्यासाठीच हे लागू आहे, पण फोटोग्राफरचा विषय चाललाय म्हणून फोटोग्राफर बद्दल बोलतोय. ह्या गोष्टी गरजेच्याच आहेत, अदरवाईज तो क्रिएटिव्ह होऊच शकत नाही. बरोबर. आता हा बिझनेस चालवण्यासाठी साधारण किती वर्कफोर्स लागते किंवा किती एम्प्लॉईज ठेवा? कारण काय काय लोकांनी खूप टीम मोठी बनवली, तेवढ्या असाइनमेंट्स नाही आल्या, मग लोकांना फायर करावं लागलं. हा. असं अशी वेळ येऊ नये म्हणून काय करावं सर? गरजेप्रमाणे ह्याच्यात परत तोच प्रश्न खूप छान आहे. प्रत्येक त्याला हेच सांगेन की सुंदर नातेसंबंध सगळ्या फोटोग्राफरशी ठेवावेत. जेव्हा गरज असेल तेव्हा त्या फोटोग्राफरला कॉल करावं. कोलॅबोरेशन भरपूर मोठे टीम आपली स्वतःचीच असली पाहिजे असं काहीही नसतं. त्याचं कारण असं आहे की स्वतःची टीम ह्याला काय करताय तुम्ही, त्यांना दर महिन्याला पे करताय का, फिक्स पेमेंटवरती एम्प्लॉई आहेत का ते, तर आन्सर इज नो. कुठलाही फोटोग्राफरचं काही करत नाही. चांगले संबंध ठेवा. आज मला वाटलं की यांना बोलवायचं आहे, उद्या वाटलं त्यांना बोलवायचं, तर आपण त्यांना फोन करू, बोलवतील, त्यांचे डेट्स अवेलेबल असतील तर येतील. त्यामुळे टीम मोठी आहे ह्या कुठेतरी उगाच अहमियतेमध्ये राहण्यापेक्षा नातेसंबंध चांगले जपले तर रात्री 11 वाजता फोन केला तरी दुसऱ्या दिवशी आपल्यासाठी ती व्यक्ती येऊ शकते ऍज अन आर्टिस्ट, ऍज अ फोटोग्राफर, आणि विच इज गुड. म्हणजे तेवढं सफिशियंट आहे. येस. आता ह्या इंटरव्ह्यूच्या शेवटच्या भागाकडे जाताना एक धावता एक प्रश्न आहे अजून स्कूल बाबत, की आपल्या फोटोग्राफी स्कूलमध्ये जेवढे स्टुडंट्स आले आतापर्यंत किंवा रिसेंट स्टुडंट, त्यामध्ये कॉमन क्वेरी काय आहे, त्यांना क्वेश्चन काय आहे? कॉमन क्युरी असं जर म्हणायला गेलं तर खूप क्युरीज आहेत, व्यक्तीसापेक्ष असतात. अशी कॉमनली एकच काढणं अवघड आहे. पण प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न असतो जो येणं खूप स्वाभाविक आहे. तो बिझनेस ओरिएंटेड ट्रेनिंग म्हणून जेव्हा आलेला असतो कुठल्याही ठिकाणी, तेव्हा त्याला हे डोक्यात कुठेतरी फिक्स असतं की मला सक्सेस व्हायलाच पाहिजे. मी फोटोग्राफी शिकलीये, मला मार्केटमध्ये एस्टॅब्लिश होता येईल की नाही, ही क्युरी प्रत्येकाच्या मनात असते. आणि त्यामुळे त्याने शिक्षण घेत असताना नाण्याच्या दोन्ही बाजूंवरती विचार केला पाहिजे. एक उत्तम फोटोग्राफर म्हणून त्याचं नाव तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तो व्यावसायिक दृष्टिकोनातून सक्षम झालेला आहे. तर व्यवसायाची बाजू म्हणजे नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. त्याला उत्तम व्यवसाय पण करता आला पाहिजे आणि उत्तम आर्ट पण जोपासता आली पाहिजे. हे तेव्हा ते नाणं खणखणीत असतं.
मगाशी जसं मी म्हणलो तसं, आणि मग तो सक्सेसफुल फोटोग्राफर म्हणून होतो. आणि हे दोघांनाच यांना जमतं खरं तर. म्हणजे आत्ताचा फोटोग्राफर असा पाहिजे की त्याला डिजिटल मार्केटिंगचं उत्तम नॉलेज पाहिजे. हो आत्ताचा फोटोग्राफर असा पाहिजे की त्याला उत्तम एडिटिंगचं नॉलेज पाहिजे, हो उत्तम कम्युनिकेशन स्किल पाहिजे त्याच्याकडे. तो सक्सेसफुल फोटोग्राफर आहे. त्याला लोक विचारत नाहीत तुझी टीम 10ची आहे का 5ची आहे. त्याला लोक हे विचारत नाहीत तुझ्याकडे कॅमेरा कुठला आहे. आणि असं जर कोणी विचारत असेल तर समजून घ्यायचं की याला तेवढंच नॉलेज आहे. बरोबर. सोशल मीडियाचा एक खूप प्रकार वाढलेला आहे हा. आता या फील्डमध्ये. हम्म. मग काही लोक खरंच चांगले आर्टिस्ट आहेत, खरंच चांगला आउटपुट देत आहेत, हम्म. छान कमवत आहेत, बरेच क्लायंट्स आहेत, हम्म. समाधानी, पण माझे लाईक्स कमेंट्स नाहीत. हम्म. मला एवढ्या वर्षाचा अनुभव आहे पण मला ती फेम नाही मिळाली. मग फोटोग्राफरनं त्याच्या ज्या आर्टला सोशल मीडियावरती एवढ्या लाईक कमेंट मिळतात, त्याला किती बॉदर व्हावं आणि त्याला किती महत्व द्यावं? ऍब्सोल्युटली राईट क्वेश्चन. एक नंबर प्रश्न आहे सौरभ दादा. तुला मी सांगतो की फोटोग्राफर्स वेडे होत आहेत आता ह्या गोष्टीसाठी, मेंटली डिप्रेस्ड होत आहेत. बरं, डिप्रेशन असं आहे की तो सांगत नाही कोणाला मी डिप्रेस आहे म्हणून. तो डिप्रेस झालेला ज्याला कळतं त्याचा जो जवळचा असतो ना यार, त्यालाच कळतं की ह्याचं काहीतरी बिनसलंय, हे काही नीट बोलत नाहीये माझ्याशी, काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे, एकटा एकटा राहतोय. हे खतरनाक लेवलची डिप्रेशन्स आहेत. आणि ही डिप्रेशन एकाच गोष्टीमुळे येत आहेत, लाईक आणि कमेंट. मला असं वाटतं जर कधी जगात चांगलं काही घडायला पाहिजे असेल ना तर लाईक आणि कमेंटच बंद करून टाका. वाह. काहीच गरज नाही. बघा सोडून द्या. बघा आणि सोडून द्या. निगेटिव्ह बायस मेंदू असतो प्रत्येक माणसाचा. रस्त्यावरनं चाललेलं असताना तुम्हाला जर सुंदर फुलं दिसली एखाद्या ठिकाणी, बंच ऑफ फ्लॉवर जर तुम्हाला दिसली, बोगनवेलीला बहर आलेला दिसला, आणि पुढे गेल्यानंतर एखाद्या ठिकाणी एक जण ऍक्सिडेंट झालेला दिसला आणि त्याच्या पायातून रक्त येतंय, पुढच्या 2 वर्षांतर पायातून रक्त येणारा ऍक्सिडेंट आपल्याला मेंदू लक्षात ठेवतो, ती बोगनवेल विसरून जातो आपण. तर निगेटिव्ह बायस मेंदू आहे. तर निगेटिव्ह एक कमेंट जी असते ना ती प्रचंड टोचते मनाला, प्रचंड टोचते, आणि त्याच्यावरती हा माणूस दिवसभर विचार करत राहतो. आणि काही काही लोक फील्डच सोडून देतात. सो हे डिप्रेशन जे येतं हे बिकॉज ऑफ निगेटिव्ह कमेंट्स येतं. आणि निगेटिव्ह कमेंट्स येणं म्हणजे मी स्वतःला असं ठरवून ठेवलंय, कितीही घाणेरडी कमेंट टाका, बघायचीच नाही. समोरच्यानं शिवी घातली, मी ती स्वीकारलीच नाही तर मला लागूच पडत नाही ना ती. स्वतःचं डिप्रेशन, स्वतःचं फेल्युअर दुसऱ्यावर काढण्यासाठी जेव्हा निगेटिव्ह कमेंट केली जाते ती बघूच नका ना तुम्ही. कमेंट बॉक्स मध्ये मी बघतच नाही काय टाकलंय ते. मला जे पाहिजे ते करून मोकळा होतो आणि पुढचं करायला एनर्जी लावतो. जर मी एका कमेंट मध्ये अडकलो तर दुसऱ्या दिवशीचं मला काय क्रिएटिव्ह आहे सुचणारच नाही, तिथंच ब्लॉक होऊन बसेल. आणि त्याची जी इच्छा होती तुम्ही व्हायबल व्हावं, तुमचा समतोल जावा, ते सक्सेसफुल झालं ना. आपण रिएक्ट झालो म्हणजे पुढच्याचा हेतू साधला गेला. माझ्या कधीही तुम्ही सोशल मीडियाला मी कमेंट चांगली केली, गुड ग्रेट, त्यालाही काही नादी लागत नाही. वाईट केली तर बघतच नाही म्हटल्यावर विषयच संपला. आणि मी घरातल्यांना पण सांगतो की तुम्ही बघूच नका क्लायंट, कारण मलाही तुम्ही सांगू नका सर खूप छान म्हणलंय असंही सांगू नका, आणि हे घाणेरडी कमेंट आली तेही सांगू नका. सुखी. वा, बरोबर. आणि अजून एक प्रश्न आहे यामध्येच की आपल्याला एडिटिंग वर पण भर आहे खूप, हेवी एडिटिंग होतं कधी कधी, की साधं शूट आहे पण हे एडिटिंग एवढं हेवी, आणि एडिटिंगला खूप आज दर्जा मिळालाय. आणि खरंच काही मुलं आहेत ना ते प्रो लेवल एडिटिंग करतात आणि ऑफकोर्स डोपामिन रिलीजच होते. मग फोटोग्राफी आणि एडिटिंगचा संगम कसा साधावा आपण? खूप छान प्रश्न आहे. पुन्हा एकदा, एडिटिंग हे इसेन्शियल आहे फोटोग्राफरसाठी. एडिटिंग हे अत्यंत चांगल्या दर्जानं एडिटिंग येणंच गरजेचं आहे. आज तोच फोटोग्राफर सक्सेसफुल होऊ शकतो ज्याला उत्तम एडिटिंगचं नॉलेज आहे. एडिटिंग ही अशी एक गोष्ट आहे की कुठल्या गोष्टीसाठी किती एडिट करावं हे ज्याला कळलं तो सक्सेसफुल एडिटर. म्हणजे कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे, कारण यू हॅव लॉट ऑफ कलर्स, यू हॅव लॉट ऑफ टेक्निक्स, यू हॅव लॉट ऑफ टूल्स. हाऊ टू यूज यू नो इट, पण वेअर टू स्टॉप हे ज्याला कळलं. हा, आता समजा वारीचा फोटो आहे, तर वारीच्या फोटोमध्ये स्काय एडिट करणं ही नॉर्मल गोष्ट आहे, पण ते इतकंही एडिट नका करू की त्यात शाई ओतल्यासारखी दिसेल निळी. माहिती आहे ना ही लाइटिंग कंडिशन नाहीये. जून महिन्यामध्ये वारी चालू आहे, जुलै महिन्यामध्ये वारी चालू आहे. जुलै महिन्यामध्ये क्लाउडी आणि ग्रे कलर असणार आहे. निळं चक्क आभाळ नोव्हेंबर सारखं कसं दिसेल हे बेसिकच कळत नाहीये. आणि बरं वाटतंय म्हणून हे दणादण चालू. फोटो बघितल्यावर इम्प्रेशन, काय फोटो आहे राव, लय भारी. मी जेव्हा जज असतो तेव्हा असा बाजूला फेकून देतो तो फोटो सरळ, पण हे एडिट आहे, एडिटने इम्प्रेशन करू नकोस. आणि दुसरी एक गोष्ट आहे की एडिटिंग, प्रॉडक्ट फोटोग्राफीमध्ये एडिटिंगला प्रचंड महत्व आहे. एआय आलंय आता, शिकलंच पाहिजे.
फूड फोटोग्राफीमध्ये एडिटिंगला महत्व आहे, पोर्टफोलिओमध्ये एडिटिंगला महत्व आहे, फॅशन फोटोग्राफीमध्ये एडिटिंगला महत्व आहे. सो स्किन रिटचिंग पासून एडिटिंग हे इसेन्शियलच आहे, वेडिंगमध्ये सुद्धा गरजेचंच आहे. हो. पण ते किती करावं याला एक लिमिट आहे. त्यामुळे काय असतं की ते टूल आहे, ते किती चालवायचंय हे ज्याला कळलं ते भान राखता येणं म्हणजे एक सक्सेसफुल फोटोग्राफरचं लक्षण आहे. येस. शेवटच्या टप्प्यात जाताना माझे शेवटचे 2 प्रश्न आहेत. येस. एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे जो मी जनरली विचारतो सर्वांना, की एखादा क्षण असा येतो जिथं परसेप्शन बदलतं, माइंडसेट बदलतो, थोडक्यात आयुष्याला कलाटणी मिळते. असा कोणता क्षण तुमच्या आयुष्यात? पर्सनल प्रश्न आहे हा खरं सांगायचं तर. मी पिंपरी चिंचवडमध्ये जेव्हा राहायला आलो तेव्हा तो भुकेलेला होतो फोटोग्राफरसाठी. आणि तर घटना अशी घडली की मी एका फोटोग्राफरकडे गेलो, म्हणजे बरेच वर्ष फोटोग्राफी करत होते. आणि मला तर फोटोग्राफी शिकायची होती, कारण कॉलेजमधून ज्या लेवलला फोटोग्राफी शिक्षणाचं काहीतरी घडलं पाहिजे ते घडतानाच दिसत नव्हतं दुर्दैवाने, आणि ते कोणाशी बोलूही शकत नव्हतो. मग त्या माणसाकडे मी गेलो की मला फोटोग्राफी थोडी शिकवा तुम्ही किंवा काय वगैरे. मग मी शिकतोय, येतंय मला, पण मी तुमच्याबरोबर थोडा जॉईंट झालं तर चालेल का, थोडंसं काय. त्या माणसाला मला खूप वेगळीच ट्रीटमेंट दिली. त्या माणसाचं वाक्य मला अजूनही आठवतंय की फोटोग्राफीला डायरेक्ट कॅमेराला हात नाही लावू देणार, तू ये, रोज झाडू मारून घे आणि तिथे बाहेर बसत जा, तुला आत कधी घ्यायचं ते मी ठरवीन. हे ज्या क्षणाला तो माणूस म्हणला ना, अर्थातच त्यावेळेला खूप वाईट वाटलं, कारण मी माझं शिक्षण चालू होतं, मी आर्टमध्ये काहीतरी केलेलं होतं आणि काहीतरी करत होतो, आणि असं जेव्हा ती व्यक्ती बोलली तेव्हा त्याच्यावर रिॲक्शन काही देण्याची तर अक्कलच नव्हती खरं सांगायचं तर. पण खूप उशिरानंतर कळलं की मला खूप वाईट वाटलं ह्याच्यावरती. आणि फ्रॉम दॅट पॉइंट, त्या क्षणापासून असं ठरवलं की मला फोटोग्राफीतच करायचंय, दुसरं काही नाही करायचंय, हेच करायचंय. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की ज्या व्यक्तीनं असं माझ्याशी बिहेव केलेलं होतं, तर पुढच्या 11व्या महिन्यानंतर मी फोटोग्राफीचं एक वर्कशॉप घेतलं होतं, आणि त्या घरातली नवरा बायको पैसे भरून माझ्या वर्कशॉपला आलेली होती. जेव्हा मी त्या काळात मोबाईल नव्हते, व्हॉट्सअप नव्हतं, काही कळत नव्हतं, कोण त्या ठिकाणी आलेत हे कळत नव्हते. जेव्हा ते बसमध्ये बसायला आले, ती माणसं जेव्हा बसमध्ये बसायला आली, जिथून मी त्यांना लोणावळ्यात आउटडोर फॅशन शूट ह्याचं ट्रेनिंग जेव्हा मी देत होतो, 1991 ची गोष्ट, तेव्हा वर्कशॉप हा ट्रेंडच नव्हता. तर बसमध्ये बसताना मी जेव्हा त्या दोघांना बघितलं, बास झालं, संपलं म्हणलं. अजून काय खेळ व्हायची वेगळी गरज नाही, झालाय काय व्हायचा तो खेळ, संपला विषय. आणि आयुष्य आणून ठेवतं तिथं. 11 महिने लागतील, 11 वर्ष लागतील, 11 दिवस लागतील, पण तुम्ही तिथं रिॲक्ट नाही केलं, तुम्ही भाषेचा तोल नाही जाऊन दिला, तुम्ही तिथं थांबला, पण मनाशी संवाद साधला, हे खूप गरजेचं असतं. शेवटचा माझा प्रश्न, शेवटी 2 प्रश्न आहेत. एक प्रश्न हा इंटरव्ह्यू पेक्षा खूप वेगळा आहे, पण त्याच्या आधीचा एक प्रश्न हा इंटरव्ह्यू रिलेटेड, पॉडकास्ट रिलेटेड आहे, की आता जेवढे ऍस्पायरिंग फोटोग्राफर्स आहेत, व्हिडिओग्राफर्स आहेत, ज्यांना इच्छा आहे काहीतरी करायची, ज्यांनी कॅमेरा घेतलेला आहे, बर्डन आहे की त्याचं कर्ज फेडायचं, EMI फेडायचे, किंवा ज्यांना ग्रो व्हायचंय, घरून सपोर्ट नाहीये, बरंच द्वंद्व त्यांच्या मनात चालू आहे, त्या सगळ्यांना तुम्ही एक गुरु म्हणून, मेंटॉर म्हणून, किंवा ह्या क्षेत्रातील एवढ्या वर्षाचे प्रॅक्टिशनर म्हणून तुम्ही काय सांगा? त्या सगळ्यांना असं सांगेल की फोटोग्राफीत येणाऱ्यांची संख्या खूप छान आहे, प्रचंड आहे म्हणायला हरकत नाही, कारण कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये चांगल्या लेव्हलला पैसे कमवून देणारा धंदा आहे हा, आणि त्यामुळे निश्चितच या त्याच्यामध्ये. पण येत असताना काही थोडी तत्व बाळगा. एक, हार्डवर्कची तयारी ठेवा. हार्डवर्कची तयारी फार कमी वेळेला असते. म्हणजे फोटोग्राफर जर मला व्हायचंय तर मला स्वतःच्या बद्दल खूप स्ट्रिक्ट नियम करणं गरजेचं आहे. ते काय असू शकतील? तर ते पहिला नियम असा आहे की वेळेत उठलं पाहिजे. फोटोग्राफी फील्डमध्ये येणारा माणूस जर 11 वाजेपर्यंत झोपत असेल, दॅट डझंट मेक एनी सेन्स. तो सक्सेसफुल नाही होऊ शकत. वेळेचं महत्व कळलंच पाहिजे. बिफोर टाइम. आज मी पॉडकास्टला इथे आलो, अर्धा तास आधी येऊन थांबलेलो होतो मी, कारण इथल्या वातावरणाशी सरावलं पाहिजे मला, इथलं ऍटमॉस्फिअर, इथली माणसं, त्यांच्याशी मैत्री झाली पाहिजे, आणि हे फोटोग्राफरनं केलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे नंबर 1 पॉइंट असा आहे की तुम्ही वेळेत उठा आणि स्वतःची दिनचर्या खूप छान ठेवा. उगाच रात्री 2-2 वाजेपर्यंत जे कुटत बसतो आपण स्क्रोलिंग, विच इज रॉंग, करू नका. दुसरी गोष्ट, सोशल मीडियाचा वापर.
सेकंड पॉइंट, सोशल मीडियाचा वापर किती करायचा आहे ह्याला एक लिमिट आहे. अति होतोय, अति. त्याच्या मागे पुन्हा मानसशास्त्रीय एक कारण आहे. वेन यू स्क्रोल समथिंग, एकदा एक तर वॉच टाइम कमी झालेला आहे. 90 सेकंदाची रील सुद्धा 90 सेकंद अटेन्शन स्पॅन पण कमी. अटेन्शन स्पॅन प्रचंड कमी झालेला आहे. अटेन्शन स्पॅन कमी झालेला आहे, पण ऍट द सेम टाइम तुम्ही जेव्हा कंटिन्यू स्क्रोल करताय, कंटिन्यू गोष्टी बघताय, तेवढ्या गोष्टी धाड 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 तुमच्या मेंदूमध्ये येत आहेत. एका दिवसात एक फोटोग्राफर, एक आर्टिस्ट या हजारो गोष्टी स्क्रोल करतो. हो. तेवढ्या आयडियाज, तेवढ्या गोष्टी, तेवढ्या कलर स्कीम, तेवढ्या कॉन्सेप्ट, तेवढी माणसं, तेवढ्या घटना त्याच्या मेंदूमध्ये येऊन डंप होत आहेत. दॅट इज डम्पिंग ग्राउंड. आणि हे जे काही डंप झालेलं मटेरियल आहे याच्यामुळे त्याची स्वतःची क्रिएटिव्हिटी संपत चाललेली आहे आणि तो कन्फ्यूज होत चाललेला आहे की मला नक्की काय करायचंय ह्यातलं. सो सोशल मीडियाचा कमी वापर करा आणि देवाना दिलेल्या मेंदूचा जास्त वापर करा, हा सेकंड पॉइंट आहे. आणि तिसरी गोष्ट जी सगळ्यात महत्वाची आहे, इन्व्हेस्टमेंट जी आपण करतोय त्याच्या अगेन्स्ट जर आपल्याला प्रॉफिट चांगला आहे तर म्हणून इन्व्हेस्टमेंटच करत राहायच्या नाहीत. आपण कुठेतरी विचार केला पाहिजे की मी कंपन्यांची धन करतोय का, जसं मी मगाशी म्हणालो, माझ्यावर काम करतोय का, खर्च केलेले पैसे स्वतःसाठी आणि त्याच्यातून येणारं आउटपुट, माझे पूर्ण कॅमेरा फिटल्यानंतर मला येणारा प्रॉफिट हा त्याच्यानंतर सुरू होणार आहे. तोपर्यंत मी केलेली आहे ती हमाली आहे, असं जर थोडंसं वियर्ड वाटेल पण दिट इज ट्रू. माझे पैसे फिटल्यानंतर मग मी दुसऱ्या कॅमेऱ्याचा विचार कधी करायचा आहे, लगेचच जर करत असाल अगेन दॅट इज रॉंग, कारण तुम्ही काहीच कमवलेलं नाहीये, पुन्हा तिथून नवीन सुरू झालेला आहे विषय. म्हणजे इथं कन्सिस्टन्सी पण पाहिजे, पेशन्स पण पाहिजे आणि बिझनेस खऱ्या अर्थानं शिकून घेण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट शिकून घेण्यासाठी ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्यासाठी एका व्यक्तीला कोणाला तरी गुरु बनवा, त्याच्याकडून ह्या गोष्टी शिकून घ्या आणि मग बिझनेसमध्ये उतरा. नुसतं कॅमेरा घेऊन जे फोटोग्राफी मला येते म्हणून मी जे चालू केलेलं आहे युट्यूबवरचं बघून, तर ते कम्प्लिटली चुकीचं आहे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात एका गुरुची गरज असते. गुरु हा जर व्यवस्थित गुरु म्हणण्याच्या लेवलची जर ती व्यक्ती असेल आणि जर त्याने गुरुची पूर्णपणे भूमिका जर सत्य परिस्थितीत निभावली नीट, तर त्याचा खूप मोठा फायदा होतो. आणि तो केला पाहिजे. आणि आयुष्यात वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे गुरु असणं गरजेचं आहे. जसं पॉडकास्ट मध्ये आता तुम्ही गुरु आहात आमच्यासाठी. मागच्या जवळजवळ आपण एक 1.25 तास बोलतोय. येस, मला खूप काही शिकायला मिळालं, एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून. व्यावसायिक दृष्टिकोन इतक्या इलिगंटली आपण कसा ठेवू शकतो, अपराधी न होता कसा ठेवू शकतो, हे शिकायला मिळालं. सर, तुम्ही एवढा वेळ दिलात आम्हाला, हे जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. आणि एक इथं ग्वाही देतोय सगळ्यांना की तुम्ही प्रश्न किंवा काही टॉपिक आम्हाला सजेस्ट करा. फोटोग्राफी सोडून जरी काही टॉपिक्स तुम्हाला ह्या आउटलाईनमध्ये सापडले असतील तर आम्हाला नक्की कमेंट करा. सरांसोबत अजून एकदा आपण गप्पा मारूया. आणि एवढं ट्रॅव्हलिंग केलंय म्हणल्यावर तर त्यावर काय गप्पा होतील, मग आपण त्यावरही बोलूया. जे काय तुमचे प्रश्न उत्तर आहेत किंवा सजेशन आहेत ते कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. सर, तुम्ही एवढा वेळ दिला शोवरती आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू.